कृष्ण. प्रभूजी सुरू करूया ना? हा, सुरू करू हा. का मॅडम? हो हा, हो ठीक आहे. करूया ना. हं. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्गीता अथ नवमोऽध्यायः. श्री भगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानो विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात् राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् प्रत्यक्षावगमं धर्मं सुसुखं कर्तुमव्ययम् अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्यमान् निवर्तन्ते मृत्यु संसारवरत्मनि मया ततमिदं सर्वं जगद्व्यक्तमूर्तिः हस्तानि सर्वभूतानि न चाहन्तेषवपस्थितः न च मस्थानि भूतानि पश्यन् मे योगमैश्वरम् भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्र गो महान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानि त्युपधारयः स हरे कृष्ण प्रभूजी, तुम्ही म्यूट झाला आहात. एक मिनिट. नवीन म्हणून सर्व हो आत्ताच, म्हणजे काही वेळ हरे थोडासा कृष्ण. आवाज पण ड्रॉप झाला होता. ते नेट प्रॉब्लेम येतो थोडा. हो हो हरकत नाही, तुम्ही करा. सुरुवात नवीन सुरुवात हो नवीन आत्ताच हा करतो. शेवटचा श्लोकच, म्हणजे हा म्हणत होता तोच म्हणालात तरी चालेल. सहावा श्लोक होतो. यथाकाशस्थितो नित्यं वायु सर्वत्र गो महान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानि त्युपधारय सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् प्रकृतिं सामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृष्णम् अवशं प्रकृतिर्वशात् न च मान्तानि कर्माणि निबध्नन्ति तन्धनञ्जय उदासीनवदासीनम् असक्तं तेषु कर्मसु मय्याध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते अवदानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् मोगाशामोगकर्माणो मोगज्ञानाविचेतसः राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं स्थिता महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः भजन्तनन्यमनसो
ज्ञात्वा भूतादिमव्ययम् सततं कीर्तयन्तो मां यत् यत्यन्तश्च दृढव्रतः नमस्त्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मापुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम् अहं क्रतुर्हं यज्ञस्वदाहमहमौषधम् मन्त्रोऽहममेवाज्यम् अहम् अग्निहरम् उतम पीताहमस्य जगतो माता धाता पितामह वेदं पवित्रमोंकार सामयजुरेव च गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणं सुरु प्रभव प्रलयस्थानं निदानं विदमव्ययम् तमाम्यहमं वर्षन् निगृहाम्युत्सृजामि च अमृतिं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन त्रैविद्या मामसो माप्युतपाप यज्ञैर्विष्टा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासद्य सुरेन्द्रलोकम् अश्रान्ति दिव्यान् दिवि देवभोगान् एतं भुक्त्या स्वर्गलोकं विशालम् हरे कृष्ण। एक प्रॉब्लेम येतो मॅडम ते तं हो भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षिणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रैधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते अन्यानैश्चन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् एप्यन् देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्वितः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्ते विधिपूर्वकम् अहं सर्वयज्ञानां भोक्ता चप प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च वन्ति ते यान्ति देवव्रता देवान् पितॄन्यायन्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् पत्रं पुष्पं फुलन्तोऽयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तुभूतम् अश्रामि प्रयतात्मनः यत्करोषि यज्ञस्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यासि कौन्तेय तत्पुरुषः मदर्पणम् शुभाशुभफलैरेवं मोक्षसे कर्मबन्धनैः संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि समोहं सर्वभूतेषु न मे द्वेषास्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव मन्तव्ययः व्यवसितो हि सः क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वन् शान्तिं निगच्छति कौन्तेय प्रतिदानेहि न मे भक्त प्रणश्यति मामि पार्थ
व्यपाश्रित्य येऽपि पापयोदयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् किं पुनर्ब्राह्मण पुण्या भक्ता राजश्रेयस्तथा अनित्यं सुखं लोकम् इमं प्राप्य भजस्व माम् मन्मना भव मद्भक्तो मद्याजीमान नमस्करु मामे वैश्यसि युक्वैवम् आत्मनानस्मत्परायणः। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्या राजगुह्य योगो नाम नवमोऽध्यायः। ओम श्री कृष्णार्पणमस्तु। हरे नमः हरे नमः हरे नमः। हरे कृष्ण। हरे कृष्ण आणि हरी बोल प्रभूजी तुमच्यासाठी खूप छान. चालेल, आपण सुरू करूया. हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा खूप. आणि आज आपण 9व्या अध्यायाकडे जातो आहे. राजगुह्य योग किंवा सर्वात गोपनीय ज्ञान. तर अध्याय सुरू करण्याच्या पूर्वी आपण प्रथम मंगलाचरण करूया आणि मग आजच्या अध्यायाकडे वळूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते प्रणमामि हरिप्रिये। नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण. हरे सर्वात कृष्ण प्रथम माताजी. आपण हरे कृष्ण. काही विचारायचंय? नाही माताजी. हा, चालेल. ठीक आहे. आपण सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्यापर्यंत एवढ्या साध्या आणि सोप्या शब्दामध्ये भगवद्गीता आपल्या समोर ठेवली आणि आपल्याला हे ज्ञान घेण्याची संधी दिली. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांनाही प्रणाम करूया, ज्यांनी आपल्यासाठी हा उपक्रम तयार केला. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. टेक्निकल टीमचे धन्यवाद देते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या मधुकर प्रभूजी, त्याच्यानंतर सायली माताजी, मंजिरी माताजी, सर्वांना धन्यवाद देते. तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते. सर्वांना प्रणाम करते आणि आजच्या अध्यायाकडे वळते. राजगुह्य योग सर्वात गोपनीय ज्ञान. आपण बघता बघता भगवद्गीतेचा मिड पॉइंट, ज्याला मध्यबिंदू म्हणतो, तो आपला आहे आज अध्याय 9वा. आणि याच्यामध्ये गोपनीय ज्ञान असं आपल्याला मिळणार आहे. गोपनीय म्हणजे सिक्रेट, गुह्य या अर्थाचा शब्द आहे. तर आपण बघूया. श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम करूया. आपण त्यांचे आशीर्वाद घेऊन आजच्या वर्गाला सुरुवात करूया. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद, त्यांचेही आपण आशीर्वाद घेऊया, त्यांना साष्टांग प्रणाम करूया आणि पुढे जाऊया. इथे नरसिंहदेवांचं चित्र आहे. नरसिंहदेवांचं कवच श्रीला प्रभुपाद म्हणायला सांगत असत. भौतिक जगामधील जे अनेक संकट आहे त्याच्यापासून रक्षण व्हावं म्हणून नरसिंहदेवाचं कवच म्हटलं जातं. त्यांच्या चरणीही आपण प्रार्थना अर्पण करूया आपलं रक्षण करण्याची.
हा, मंजिरी माताजी, पहिल्या श्लोकाचा अनुवाद. हरे कृष्ण. मंजिरी माताजी, तुम्ही म्यूट आहात. अच्छा, सॉरी सॉरी. हरे कृष्ण. परात्पर हरे कृष्ण. भगवान म्हणाले, माझा प्रिय अर्जुना, तू माझा कधीही मत्सर करत नाहीस, म्हणून मी तुला हे परम गुप्त ज्ञान देईन, जे जाणून तू भौतिक अस्तित्वाच्या दुःखांपासून मुक्त होशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या अध्यायाची सुरुवात कृष्ण करतात. अर्जुनाचा प्रश्न येण्यापूर्वीच कृष्ण बोलू लागतात. ह्याचा अर्थ काय, तर अध्याय महत्वाचा आहे. गोपनीय ज्ञान म्हणजे सिक्रेट ज्ञान आपल्याला आजच्या अध्यायामध्ये मिळणार आहे. आता इथे कृष्ण काय सांगतायत, की मत्सर रहित राहिल्याने भक्तीचं ज्ञान आणि कृष्णांचा साक्षात्कार आपल्याला होऊ शकतो. तर इथे महत्वाचं काय आहे, की कृष्णांची भक्ती करायची असेल तर आपल्याला मत्सर करून चालणार नाही. इथे आपण अनुवादामध्ये वाचलं. आता मत्सर म्हणजे काय, तुम्हाला सांगू शकाल का तुमच्यापैकी कोणी मत्सर म्हणजे काय असं तुम्हाला वाटतं? जे एखाद्याचा तिरस्कार करणे. बरं, तिरस्कार करणे. अजून कोणाला काही सांगायचंय? असूया वाटणे एखाद्याबद्दल. हा, अनुसूया वाटणे, ईर्ष्या वाटणे, हो ना. तर हा, तर मत्सर म्हणजे काय, की दुसऱ्याकडे जी गोष्ट आहे ती आपल्याला आवडते, पण ती गोष्ट त्या माणसाकडे आहे हे आपल्याला आवडत नाही. हा, तर ज्याचा मत्सराचा भाव आहे ना, तो कृष्णाकडे जाऊ शकणार नाही. ते कृष्ण म्हणतात, की अर्जुना, तुला मी हे ज्ञान का देतोय, कारण तू माझा कधी मत्सर करीत नाहीस. आता भक्तिभावाशिवाय हे ज्ञान आपल्याला समजू शकत नाही. आता धृतराष्ट्र बघा, धृतराष्ट्रांनीही गीता ऐकली संपूर्ण संजयाच्या कडून, पण तो काही समजू शकला नाही. कारण काय, तो कृष्णांचा द्वेष करत असे. आता चौथ्या अध्यायामध्ये पण कृष्ण अर्जुनाला म्हणालेले आहेत, की हे ज्ञान मी तुला का देतो, कारण तू माझा भक्त आहेस आणि मित्र आहे. तर लक्षात घेऊया, इथे भक्तिभावाने आपण कृष्णांची वाणी समजू शकतो. द्वेष असेल तर आपण कृष्णांच्या पासून खूप दूर आहोत हे समजून घेऊया. आता इथे कृष्ण काय म्हणतात, की हे ज्ञान जाणून तू भौतिक अस्तित्वाच्या सर्व दुःखांपासून मुक्त होशील. आठवतात का भौतिक अस्तित्वाची कुठली दुःख असतात ते? कालच्या अध्यायात आपण बघितलंय. काम, वासना, मोह. बरं, अजून कोण प्रयत्न करणार? भौतिक जगातली सगळ्यात प्राथमिक दुःख कुठली? जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि आजारपण. हा, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. बरोबर हर्षदा माताजी. आता ही प्राथमिक दुःख आहेत. दुय्यम दुःख कुठली आहे? जसं माताजी म्हणाल्या, वसुधा माताजी म्हणाल्या, की आपल्याला आपलं मोठं घर नाही, नोकरी चांगली नाही, लग्न होत नाही, संतती नाही, म्हणजे काम वासना म्हणजे इच्छा तृप्तीच्या ह्याने तयार झालेली दुःख. आता ही कशी दुय्यम दुःखांवरती काहीतरी मार्ग काढता येतो, पण ही जी प्राथमिक दुःख आपण म्हटली, जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी, याच्यावर काहीही उपाय नाहीये. पण आपण काय करतो, त्या प्राथमिक दुःखांकडे लक्ष न देता जी दुय्यम दुःख असतात ना जीवनामध्ये आलेली छोट्या समस्या, त्यांनाच कवटाळून बसलेले असतो. आता आपण पुढच्या श्लोकामध्ये ह्याबद्दल अधिक जाणून घेऊया. हा, प्रभूजी वाचणार श्लोक, दुसरा श्लोक, आणि मग माताजी. श्लोक नंबर किती, 2 आहे का? हम्म. राजविद्यात् राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं सुसुखं कर्तमव्ययम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्म प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये ना काही महत्वाचे शब्द आहेत, ते आपण समजून घेऊया. राजविद्या म्हटलेलं आहे. राजविद्या म्हणजे काय, सर्व ज्ञानांचा राजा, सर्व विद्याचा राजा. आता इथे कृष्ण सांगतात, की जी विद्या तुला मी देणार आहे, जे ज्ञान मी तुला देणार आहे, ते वापरून तुझ्या प्राथमिक समस्या आहे जीवनाच्या, मुख्य समस्या दुःखालय म शाश्वतमच्या म्हणजे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, यातून तुम्ही सुटका करून घेऊ शकता आणि माझी प्राप्ती करून घेऊ शकता. माझ्या धामाला येऊ शकता. कृष्णांचं धाम कसं आहे आपण म्हणून समजून घेतलं होतं, शाश्वत आहे, नित्य आहे, आनंदमयी असं आहे. आणि ह्या विरुद्ध हे आपलं भौतिक जग आहे.
दुसरी गोष्ट कृष्ण काय सांगतात की हे ज्ञान अविनाशी आहे. आता आपण भौतिक जगामध्ये घेतलेलं ज्ञान मग ते शाळा कॉलेजमध्ये जाऊन प्राप्त करतो. अगदी मेडिकल इंजिनिअरिंगचं ज्ञान असेल 5 वर्ष घेऊ किंवा 6 वर्ष घेऊ किंवा 10 वर्ष घेऊ, हे आपल्या मृत्यू बरोबर तर जाणारच आहे. शरीर आहे तोपर्यंतच हे ज्ञान आहे. खरं तर 70-75चं वय झालं, आपल्या स्मृतीवरती माणसाचा परिणाम होतो, तेव्हाही ज्ञान आपल्याला लक्षात राहत नाही. पण हे जे ज्ञान आपण घेतो आहे आत्म्याचं ज्ञान, ते शरीर असेपर्यंत पण राहतं आणि पुढेही आपल्या बरोबर कायम राहणार आहे. तर शाश्वत स्वरूपाचं ज्ञान आहे हे. आता इथे राजगुह्य म्हणजे गुपित असं म्हटलेलं आहे. आता भौतिक जगामध्ये बघा बऱ्याच गोष्टी गुपित ठेवल्या जातात. जसं राजकीय नेते असतात, त्यांचं खरं चारित्र्य जनतेच्या समोर आणत नाहीत, किंवा सिनेमात काम करणारे वगैरे जे माणसं असतात ना, ते आपलं जीवन लोकांच्या समोर सर्वसामान्यांना खरं जीवन आपलं दाखवत नाही. आता इथे राजगुह्य का म्हटलेलं आहे? आता खरं तर भगवद्गीता हे जे पुस्तक आहे कोणीही आणून वाचू शकतो, किंवा आपला हा उपक्रम आहे हाही कोणीतरी म्हणजे कोणीही व्यक्ती जॉईन करून हे ज्ञान सगळं ऐकू शकतो. म्हणजे भगवद्गीता वाचली किंवा ऐकली तर त्याने हे ज्ञान मिळेल का बरं? तर तसं मिळणार नाहीये. ज्याची कृष्णांवरती श्रद्धा असायला हवी, त्या व्यक्तीचा कृष्णांवरती विश्वास असायला हवा, त्यालाच हे ज्ञान समजतं, त्यालाच भगवद्गीतेचं सार समजतं. तर पहिली गुह्य गोष्ट म्हणजे काय इथे भगवद्गीतेमध्ये जी आपल्याला सांगितलेली आहे ती 2ऱ्या अध्यायामध्ये आपण शिकलो की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. दुसरी गुह्यतम म्हणजे आता पायऱ्या आहेत बघा, गुह्य, गुह्यतम आणि गुह्यतर. गुह्य गोष्ट कुठली? मी शरीर नाही, मी आत्मा आहे. गुह्यतम गोष्ट कुठली? की मी कृष्णांचा अंश आहे. आणि तिसरी गुह्यतर गोष्ट म्हणजे मी कृष्णांचा नित्य सेवक आहे. आता आपण काय म्हटलं की जो भक्त असेल ना तो हे ज्ञान ग्रहण करू शकतो आणि त्याप्रमाणे कृष्णांना हवं तसं आचरण पण करू शकतो आणि या भौतिक जगातून दुःखालय अशाश्वतम मधून आपली सुटका पण करून घेऊ शकतो. तिसरा शब्द इथे पवित्रम मिदमुत्तमम असा आलेला आहे. पवित्र का म्हटलेलं आहे? कारण जे पापाचे परिणाम असतात जे आपल्याला भोगावे लागतात ते भक्ती केल्याने नष्ट होतात. दुसरी अशी गोष्ट होते की ज्या वाईट गोष्टी असतात, पाप असतं, ते आपलं बीज असतं, आपल्यामध्ये सर्वांमध्ये बीज असतं आपल्या हृदयामध्ये. हे रुजू शकत नाही आता, कारण आता आपलं हृदय शुद्ध होऊ लागलेलं असतं, तिथे जागा भक्तीने घेतलेली असते आणि या भक्तीमुळे आपल्याला ज्ञान येतं आणि हे ज्ञान आपल्यामध्ये वैराग्य आणतं. अज्ञानाचं बीज आपल्यामधून समूळ नष्ट होतं, पापाचा विचार पण आता आपण करू शकत नाही. तर हे ह्या गोष्टीचं महत्व आहे म्हणून पवित्र म्हटलेलं आहे. आणि तिसरा शब्द आहे सुसुखम. सुसुखम म्हणजे काय? की हे ज्ञान ग्रहण करायला तसंच आचरण करायला सुलभ आहे आणि आनंददायी आहे. आता आपण बघा रोज क्लासला येतो सर्वजण, हे ऐकतो, आपल्याला क्लास संपल्यानंतर अशी अनुभूती येते का की कशाला बरं मी क्लासला गेले, काय किती कंटाळा आला आणि मला काही आनंद नाही? असं नाही, आपल्याला प्रत्येकाला काही ना काही आनंद होतो, आपल्या आत्म्याला पोषण मिळत असतं, म्हणूनच आपण न चुकता क्लासला येतो. तर हे लक्षात घेऊया, हे सुसुखम ज्ञान आहे, कुठेतरी आपल्या आत्म्याला निश्चित आनंद मिळतो आहे, अशा प्रकारे हे ज्ञान आपल्याला मिळतं. चालेल. तर म्हणजे ह्या श्लोकामधला ना प्रत्येक शब्द असा महत्वाचा आहे. तिसऱ्या माताजी अनुवाद. हो हो. हरे कृष्ण. हे परंतप अर्जुना, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्णांना प्राप्त करून घेण्यासाठी त्यांच्यावरती श्रद्धा पाहिजे. जर आपला कृष्णांवर भक्ती सेवेवरती विश्वास नसेल तर आपण कृष्णांना प्राप्त करू शकणार नाही, आपण भक्तीमध्ये प्रगतीच करू शकणार नाही. श्रद्धाहीन लोकांना भक्ती मार्गात साध्यच होऊ शकत नाही असं म्हटलं तरी चालतं. आता या श्लोकाचं जे तात्पर्य आहे ना ह्याच्यामध्ये हेच आपल्याला सांगितलंय की ज्ञान प्राप्त करून न घेतल्याने भौतिक जगामध्ये लोक अडकतात, जन्म मृत्यूच्या चक्रामध्येच ते सुटूच शकत नाही, त्याच्यातून वारंवार जन्म घेतात आणि अडकून पडतात. आता कृष्णांचं नाव काय आहे? तर मुकुंद. मुकुंद म्हणजे आपल्याला मुक्ती देणारे आहेत. पण आपल्याला श्रद्धा निर्माण व्हायला पाहिजे ह्या भक्ती मार्गामध्ये, तर आपण प्रगती करून एकदा कधीतरी त्या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटू. आणि भक्ती मार्गावर प्रगती करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला काय सांगितलेली आहे? तर भक्तांचा संघ आपल्याला ठेवला पाहिजे, जे आपल्याला ह्या भक्तीच्या मार्गामध्ये प्रगती करायला खूप मदत करतात. हा माताजी वाचाल हो हो चौथा हो अनुवाद. अनुवाद. हरे कृष्ण. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. आता ना इथे परस्पर विपरीत अशी विधानं, विरोधी विधानं कृष्णांनी सांगितलेली आहेत. काय म्हणतात कृष्ण इथे, की सर्व जीव माझ्या ठाई आहेत पण मी त्यांच्या ठाई नाही. कृष्ण म्हणालेले आहेत की मी सर्व जीवांचा पालन करता आहे, ते सर्व व्यापी आहेत पण मी या सृष्टीचा व्यक्त अंश नाही. हे आता बहुतेक पुढच्या ह्याच्यामध्ये आहे. एक मिनिट मी जरा चेक करते. हो, हरकत नाही, ठीक आहे. त्या दोन्ही तसंच आहे. माताजी हे पण वाचाल का? हो 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 हो. हा. हरे कृष्ण. तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे हे योग ऐश्वर्य पहा. जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी मी आहे, तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे. जसा प्रबळ वारा सर्वत्र वाहतो, नेहमी आकाशात विसावतो, त्याच प्रकारे सर्व प्राणी माझ्यामध्ये विसावतात, हे जाणून घ्या. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे परस्पर विपरीत विधानं दोन्ही या श्लोकांमध्ये सांगितलेली आहेत. पहिलं म्हटलेलं आहे कृष्णांनी, सर्व जीव माझ्या ठाई आहेत पण मी त्यांच्या ठाई नाही. नंतर म्हटलेलं आहे, मी सर्व जीवांचा पालन पोषण करता आहे, सर्व व्यापी आहे पण मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. आता हे जे तत्व आहे ना, जिथे परस्पर विरोधी विधानं कृष्ण म्हणता आहेत, त्याला अचिंत्य भेद अभेद असं तत्व म्हटलेलं आहे. अचिंत्य म्हणजे काय आहे, कारण आपण त्याची कल्पना करू शकत नाही, आपल्या कल्पना शक्तीच्या ते बाहेर आहे. आपण कसं भक्ती आता सुरू केलेली आहे, तर त्यामुळे आपल्याला हे तत्व माहिती करून घेणं, जाणून घेणं हे थोडं अवघड आहे. जसं जसं आपण भक्तीमध्ये प्रगती करू, अग्रेसर हो, तेव्हा आपल्याला ते जास्त क्लिअरली समजू शकेल. पण समजून घेण्यासाठी ही जी दोन उदाहरणं मी सांगितली, की सर्व जीव माझ्या ठाई आहेत पण मी त्यांच्या ठाई नाही, आणि सर्व जीवांचा पालन पोषण करता मी आहे, सर्व व्यापी आहे पण मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही, हे समजून घेण्यासाठी एक आपण नेहमीचं उदाहरण घेऊया. आता दुधापासून आपण दही करतो, दह्यापासून आपण लोणी करतो आणि लोण्यापासून आपण तूप करतो. आता आपण तसं बघितलं तर दह्यामध्ये दूध असतं का किंवा तुपामध्ये दूध असतं का, तर नाही. पण आता दही, लोणी, तूप यांचा उगम काय आहे, तर दूध आहे. म्हणजे दही आणि लोणी आणि तूप, दूध नसेल तर मिळणारच नाही आपल्याला. म्हणजे एका अर्थाने दूध ह्या तिन्ही मध्ये आहे आणि एका अर्थाने दूध ह्या तिन्ही मध्ये नाहीये. हेच कृष्ण आता इथे सांगतायत बघा. मी सर्वव्यापी आहे पण या व्यक्त सृष्टीचा अंश नाहीये. सर्व जीव माझ्या ठाई आहेत पण मी त्यांच्या ठाई नाहीये. तर या तत्वाचिंत्य भेद तत्व, आणि हे आपल्याला कल्पना आपल्या जरा पलीकडचं आहे, अवघड आहे समजायला, म्हणून अचिंत्य असं म्हटलेलं आहे. आता कृष्णांचे ना 3 पुरुष अवतार असतात. आपण कालच्या अध्यायामध्ये पण थोडस बघितलं होतं. पहिले म्हणजे महाविष्णू किंवा कारणोदक्षाई विष्णू, हे जेव्हा उच्छ्वास सोडतात त्यावेळेला अनंत कोटी ब्रह्मांडांची रचना होते किंवा निर्मिती होते, आणि जेव्हा ते श्वास ओढून घेतात आतमध्ये तेव्हा सर्व ब्रह्मांड लय पावतात. आता प्रत्येक ब्रह्मांडामध्ये महाविष्णूंचं जे विस्तारित रूप आहे गर्भोदक्षाई विष्णू हे असतं, आणि ह्या गर्भोदक्षाई विष्णूंच्या नाभी मधून कमलाचा देठ येतो, ज्याच्यावरती कमळ येतं, त्या कमळावरती ब्रह्मदेवांची उत्पत्ती होते आणि ते सृष्टीची निर्मिती करतात. आता सृष्टीची निर्मिती केल्यानंतर जे जे सर्व सजीव त्या ब्रह्मांडामध्ये आहे त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित महाविष्णूंचं म्हणजे गर्भोदक्षाई विष्णूंचं जे विस्तारित रूप असतं ते म्हणजे क्षीरोदक्षाई विष्णू परमात्मा स्वरूपात असतात. आता बघा, मूळ मूळ रूपामध्ये कृष्ण कुठे आहेत, गोलोकधामामध्ये आहेत, पण सर्व सजीवांच्या हृदयामध्ये ते परमात्मा रूपामध्येही आहेत, म्हणजे ते सर्वव्यापी पण आहेत. पण म्हटल्याप्रमाणे ते सृष्टीचा अंश नाही आहेत. समजलं का तुम्हाला आता? मूळ स्वरूपात गोलोकधामामध्ये आहेत पण सर्व ब्रह्मांडामध्ये प्रत्येक सजीवाच्या हृदयस्थळी ते आहेत, म्हणजे सर्वव्यापी पण आहेत, पण ते काय म्हणतात, मी या सृष्टीचा अंश नाही. तर हे अचिंत्य भेदाभेद तत्व झालं. आता आपण गुह्य गोष्टी काय काय शिकलो आतापर्यंत. आपण म्हटलं की कोणाचा मत्सर जर का केला तर आपल्याला भक्ती करता येणार नाही, आपली कृष्णांवरती पूर्ण श्रद्धा हवी, विश्वास हवा, तर आपल्याला भक्तीचं ज्ञान समजू शकतो. त्याच्यानंतर आपण ऐकलं की सर्व गोष्टी माझ्या ठाई आहेत पण मी या सृष्टीचा अंश नाही. नंतर कृष्णांनी हे सांगितलंय की आपल्याला त्यांना कर्मबद्ध करू शकत नाही, आणि 9.8व्या श्लोकामध्ये इथे म्हटलेलं आहे सर्व त्यांच्या इच्छेने सृष्टी निर्माण होते, त्यांना कर्म करावी लागत नाही. आणि दुसरी गोष्ट महत्वाची काय, की प्रकृती किंवा भौतिक सृष्टी ही माझ्या अधीन आहे, ही प्रत्येक जीवात्म्याला बद्ध करते, ही तिच्या गुणामुळे 3 गुण प्रकृतीचे असतात ते जीवात्म्याला बद्ध करतात. आणि कृष्ण कसं आहेत, हे बद्ध होत नाहीत, हे नियंत्रक आहेत या
सृष्टीचे किंवा प्रकृतीचे. हा माताजी 10वा. हो हो प्रभूजी श्लोक वाचा पहिला 10वा. आहेत ना प्रभूजी का नाही आहेत? बरं. मंजिरी माताजी तुम्ही वाचू शकता श्लोक? हो हो वाचू शकते. हा. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम् हेतुनानेन कौन्तेय जगद्वी परिवर्तते. हरे कृष्ण. हे कौन्तेया, माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे म्हटलेलं या श्लोकामध्ये प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करते. मया अध्यक्षेण प्रकृती म्हणजे कृष्ण काय सांगतायत, ही प्रकृती जी आहे ती आपल्या आपण चालत नाही, त्याचा कोणीतरी नियंत्रक आहे. आणि कोण नियंत्रक आहे तर कृष्ण आहेत. म्हणजे सृष्टीची उत्पत्ती आणि संहार हे कृष्णांच्या नियंत्रणाखाली होत असतं, हे समजून घेऊ आपण. हा आता 11वा श्लोक माताजी आणि हा अनुवाद. हो हो 9-11. अवजानन्ति मां मूढा मानुषें तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम. हरे कृष्ण. जेव्हा मी मानव सदृश्य रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की काही मूर्ख लोक कृष्णांना समजू शकत नाहीत आणि त्यांचा उपहास करतात. याआधी आपण शिकलो होतो बघा, कुठल्या 4 प्रकारची माणसं कृष्णांकडे जाऊ शकत नाहीत, आठवतायत का? मूर्ख, असुर, हा नराधम, मूर्ख लोक. हा हा बरोबर. असुर झाले, नराधम झाले, मूर्ख झाले आणि चौथं सांगा. अज्ञानी. ज्यांचं ज्ञान मायेनं हिरावून घेतलेलं आहे. बरोबर. हा तर हे 4 प्रकारचे लोक कृष्णांकडे जाऊ शकत नाहीत. मग हे लोक जर का कृष्णांकडे जाऊ शकत नाहीत तर कुठे जातात? आणि जे कृष्णांकडे आकर्षित होतात ते काय करतात याबद्दल या श्लोकामध्ये आपल्याला सांगितले. आता कृष्ण कसे आहेत, 2 प्रकारच्या लीला करतात बघा. काही त्यांच्या लीला ना सर्वसामान्य असतात, जसं उदाहरणार्थ आता लोणी चोरून खाणं किंवा यशोदा मातेकडून बांधून घेणं, नंतर गोप सवंगड्यांच्या बरोबर खेळणं. तर जे अभक्त असतात, जे आसुरी प्रवृत्तीचे असतात, जे कृष्णांना मानत नाही, ते काय विचार करतात, हे सर्व तर आम्ही पण करतो, ह्याच्यात काही भगवंत मानण्याजोगं नाहीच आहे. त्यावेळेला ते त्यांच्या ज्या अलौकिक लीला असतात ना, गोवर्धन लीला वगैरे, तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं असतं त्यांनी. आता हे हे तर झालं अभक्तांचं, ते भगवंतांना मानत नाही. ते म्हणतात की नाही, भगवंतांमध्ये काही शक्ती वगैरे भगवंतामध्ये काही शक्ती वगैरे नाहीये. पण आता जे भक्त असतात ना कृष्णांचे, तेही भगवंतांना भगवंत मानत नाही. जसं आता यशोदा माता आहे किंवा गोकुळवासी आहे, ते कृष्णांना भगवंत मानत नसत. असं का बरं? तुम्हाला काय वाटतं कारण? त्यांना मे बी त्या गोष्टीचं स्मरण नसेल. बरं, स्मरण नसेल. हा, अजून कोणाला काही सांगायचंय? ते भगवंत आहेत हे माहीतच नसेल. बरं, भगवंत आहेत हे माहिती नसेल. ठीक आहे. आता यशोदा माता कशी त्याला पुत्र स्वरूपातच बघत असते ना, भगवंत आहेत हे मानायला तयार नसते. ठीक आहे, आपण समजून घेऊया. आता जे असुर आहेत ना, ते कसे म्हणतात, ते भगवंतांचा मत्सर करतात, द्वेष भावना असते त्यांची भगवंतांच्या प्रती. ते काय म्हणतात, मीच भगवंत आहे, मीच सर्वश्रेष्ठ आहे. जसा आता रावण होता, हिरण्यकश्यपू होता, ते इतर कोणाला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानत नाही. जे काही आहे ते सर्वश्रेष्ठ मीच आहे. प्रल्हाद बरोबर त्यांचं हेच होतं ना. प्रल्हाद काय करत असे, नारायणाला श्रेष्ठ मानत असे. आणि हिरण्यकश्यपू त्याला काय राग का गोष्टीचा यायचा, ह्याच गोष्टीचा यायचा की त्याने मला सर्वश्रेष्ठ मानलं पाहिजे. आता शुद्ध भक्त कृष्णांवरती एवढं प्रेम करतात की ते विसरूनच जातात की कृष्ण भगवंत आहे. म्हणून इथे यशोदा माता, गोकुळवासी भगवंतांना भगवंत मानत नाही, कारण त्यांचं अतिशय प्रेम असतं. आता पुढे विश्वरूप दर्शन जेव्हा 11वा अध्याय आपण येऊ ना, त्यावेळेला जेव्हा कृष्ण दाखवणार आहेत विराट रूप अर्जुनाला, त्याला अर्जुन इथे कृष्णांची क्षमा मागतो. तोही म्हणतो की आपण एकाच थाळीमध्ये खाल्लं, आपण खेळलो,
मी तुमची थट्टा पण केली, मी विसरूनच गेलो की तुम्ही भगवंत आहात. तर अशा प्रकारे म्हणजे भक्त एवढे प्रेम करतात ना कृष्णांवरती की तेही विसरून जातात की हे भगवंत आहेत. तर आपण पुढच्या श्लोकाकडे वळूया. आता 12वा श्लोक माताजी. हा. हरे कृष्ण. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञानाविचेतसः राक्षसी मासुरी चैव प्रकृतीं मोहिनीश्रिताः. हरे कृष्ण. जे अशा प्रकारे गोंधळलेले आहेत ते राक्षसी आणि नास्तिक विचारांनी आकर्षित होतात. त्या भ्रमित अवस्थेत त्यांच्या मुक्तीच्या आशा, त्यांचे फलदायी क्रियाकलाप आणि त्यांची ज्ञान संस्कृती या सर्वांचा पराभव झाला आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता जे लोक कृष्णांकडे आकर्षित होत नाही त्यांच्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. ते कसे असतात? कृष्णांकडे आकर्षित नसतात, तर त्यामुळे ते गोंधळलेले असतात, राक्षसी प्रवृत्तीचे असतात, नास्तिक विचारांनी प्रभावित असतात आणि त्यामुळे ते गोंधळलेलेच राहतात. भौतिक जगातून त्यांची मुक्ती पण होऊ शकत नाही. आता हा श्लोक वाचल्यावर आपल्याला समजतं की नास्तिक लोक आपल्या पराभवाकडे शीघ्रतेने वाटचाल करत असतात. रावणाचं उदाहरण आपण घेऊ शकतो. आणि या श्लोकामध्ये ज्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ना, मोघ आशा म्हणजे त्यांच्या मुक्तीच्या सर्व आशा, मोघ कर्मणा म्हणजे त्यांचं जे काही त्यांनी केलेलं चांगलं कर्म असेल ते पण, आणि मोघ ज्ञाना म्हणजे त्यांनी कितीही ज्ञानप्राप्ती केली असली तरी त्याचा काही उपयोग होत नाही, ते व्यर्थ जातं सर्व. आता 13वा श्लोक माताजी. हरे कृष्ण. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. हे पार्थ, मोहित न झालेले महात्मे जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदी कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता महात्म्या जनांबद्दल सांगितलं. आधीच्या श्लोकामध्ये आपण भ्रमित, गोंधळलेले, जे राक्षसी प्रवृत्तीचे नास्तिक, जे कृष्णांवर श्रद्धा ठेवत नाही त्यांच्याबद्दल ऐकलं. आता जे भक्त कृष्णांवर श्रद्धा ठेवतात त्यांच्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. ते कसे असतात? महात्मे जन तर भ्रमित नसतात, गोंधळलेले नसतात. त्यांचं आणि कृष्णांचं काय नातं आहे हे त्यांना स्पष्टपणे माहिती असतं आणि ते दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. आता योगमाया आणि महामाया ह्या दोन्ही कृष्णांच्या शक्ती. योगमाया शक्ती म्हणजे कुठली? तर दैवी गुणांचं प्राबल्य असणारी, आपल्याला भक्तीमध्ये पुढे न्यायला सहायता करणारी. आणि मोहमाया म्हणजे काय? तर आपलं ज्ञान हिरावून घेणारी, की आपण कृष्णांचा अंश आहोत. त्यामुळे मोहमाया शक्ती आपल्याला अधिकाधिक भौतिकाकडे प्रवृत्त करते, आपल्याला कृष्णांच्या भक्तीमध्ये जायला देत नाही. तर ही महात्मे जन जे असतात ना, ते हे योगमाया शक्तीच्या प्रभावाखाली असतात, तर त्यामुळे ते भक्तीमध्ये अग्रेसर होत राहतात. आता ही योगमाया शक्ती काय करते? महात्मे जनांना मार्गदर्शन करत असते. सारखी सारखी ही प्रकृती त्यांना कृष्ण सेवेमध्ये टिकून राहायला मदत करते आणि अशा प्रकारे ते पूर्णपणे रममाण असतात भक्तीमध्ये. कृष्णांचं स्वरूप ते जाणलेलं असतं त्यांनी, तर त्यामुळे दैवी प्रकृतीच्या संरक्षणात असल्याने सदैव कृष्णांच्या भक्तीमध्ये ते लीन असतात. अनन्य मनाने कृष्णांची ते सेवा करत असतात, असा अर्थ आहे. आता महात्मा हा असा असतो, आपण भौतिक जगामध्ये जो महात्मा शब्द वापरतो ना तशा अर्थाने नाहीये. भगवद्गीतेमध्ये महात्मा आपल्याला काय सांगितलंय? जो सदैव कृष्णांच्या सेवेमध्ये लीन असतो, सतत कृष्णांचं स्मरण करत असतो. तर इथे चित्रामध्ये एक गोष्ट आलेली आहे माधवेंद्र पुरींची. माधवेंद्र पुरी हे कृष्णांचे अतिशय शुद्ध भक्त होते. आता उत्तम अधिकारी भक्त होते, म्हणजे अतिशय प्रगत भक्त होते. कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी असे भक्तांचे 3 प्रकार असतात. त्यातले सर्वोच्च भक्त होते. दक्षिण भारतातले खूप प्रसिद्ध होते. आता हे कसे होते की ते कधी कोणाकडे भिक्षा मागायला जात नसत, पण कोणी काही खायला आणून दिलं तरच ते ग्रहण करायचे. ते एवढे उन्नत भक्त होते की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, अशी त्यांची स्थिती होती. आता असे भक्त ज्यांना शरीराच्या प्रती एवढी आसक्ती कमी झालेली आहे ते भिक्षा मागत नाहीत, पण जो कोणी आणून देईल ज्यावेळी त्याच्यात ते समाधान मानून राहतात आणि ते सदैव लीन असतात कृष्णांच्या भक्तीमध्ये. तर एकदा ते वृंदावनाला जातात, तिथे गोवर्धन परिक्रमा करतात, कृष्णांच्या मंदिराला भेट देतात आणि यमुनेच्या किनारी झाडाखाली बसून आपला जप वगैरे करत असतात. तर सकाळपासून त्यांनी काही खाल्लेलं नसतं आणि काही वेळाने एक सुंदर असा बालक येतो त्यांच्याकडे आणि त्यांना सांगतो की माझ्या आईने तुमच्यासाठी दूध पाठवलेलं आहे, तुम्ही सकाळपासून उपाशी आहात तर तेवढं हे दूध पिऊन घ्या. आणि दुधाचा तांब्या म्हणा किंवा मडकं म्हणा त्यांना ते देतो.
माधवेंद्रपुरी त्याला इशाऱ्याने तो दुधाचा तांबा तिथे ठेवायला सांगतात. आणि तो मुलगा ठेवतो आणि तो जात असताना सांगतो की तुम्ही दूध प्या व्यवस्थित आणि संध्याकाळी मी येईन आणि ते भांड घेऊन जाईन, तुम्ही इथेच ठेवा ते. आता बराच वेळ जातो, संध्याकाळ होते. माधवेंद्रपुरी दूध घेतात. अतिशय स्वादिष्ट असं ते दूध असतं ते, म्हणजे त्यांना आनंद मिळतो खूप. आणि विचार करतात ते ह्या बालकाला कसं बरं कळलं असेल की मी उपाशी आहे. आता जसं बालकाने सांगितलेलं असतं की तो रिकामा भांड न्यायला येईल, तर समोरच यमुनेच्या पाण्याने ते स्वच्छ धुतात आणि बाजूला ठेवून देतात ते भांड. आणि तो बालक येण्याची ते वाट बघतात. संध्याकाळ होते, अंधार पडू लागतो. आजूबाजूला त्याचं वर्णन करून ते चौकशी करतात की रस्ता तो मगाशी काही वेळापूर्वी तो बालक आला होता, कोणी ओळखतं का त्याला? तर कोणीच ओळखत नसतं. मग रात्र होते. माधवेंद्रपुरी झोपी जातात. झोपेत त्यांना काही वेळाने स्वप्न पडतं. त्या स्वप्नामध्ये कृष्ण येतात, बालक रूपामध्येच येतात. ज्या रूपामध्ये त्यांना तो भेटले होते ना दूध द्यायला, त्या रूपामध्येच येतात. आणि की मला ओळखलं नाहीस का, माझं नाव गोपाल आहे. तेव्हा माधवेंद्रपुरींना समजतं की आपण कृष्णाकडून सेवा घेतलेली आहे. मग कृष्ण त्यांना विचारतात की मी सांगेन तसं एक कार्य करशील का? माधवेंद्रपुरी लगेच हो म्हणतात. तेव्हा कृष्ण सांगतात की इथे गोवर्धन पर्वतावरती एक ठिकाणात झाडाझुडपामध्ये माझा अर्चविग्रह अडकलेला तुला दिसेल. आता हा अनेक वर्ष काट्याकुट्यामध्ये लपवला गेलेला आहे. आणि तिथे अनेक वर्ष मी तशाच अवस्थेत असल्यामुळे माझ्या अंगाचा दाह होतोय, मला गरमी सहन होत नाहीये. मला तिथून आता बाहेर काढ. आणि मला खूप भूक लागलेली आहे, मला काहीतरी खायला दे, माझ्या अंगाला तू चंदन लाव, त्याने माझा दाह कमी होईल. हे ऐकल्यावरती माधवेंद्रपुरी एकदम त्यांची झोप उघडते, डोळे उघडतात आणि ते खाडकन असे जागे होतात. कृष्णांनी आपल्याला दूध आणून दिलं आणि मी कृष्णांकडून सेवा घेतली ह्याचं त्यांना खूप वाईट वाटतं. पण लगेच पहाट होण्याची ते वाट बघतात. पहाट होताच ते गावकऱ्यांना सांगतात सगळी झालेली, त्यांना स्वप्न काय पडलं वगैरे. आणि ती जागा शोधून काढतात. जवळच गोवर्धन पर्वतावरती सर्व गावकऱ्यांना घेऊन जातात, तिथे ती जागा शोधून काढतात. आणि काट्याकुट्यामध्ये त्यांना अतिशय सुंदर असा कृष्णांचा एक अर्चविग्रह सापडतो. ती घेऊन येतात वृंदावनामध्ये. आणि तिथे त्या अर्चविग्रहाला अभिषेक करतात, सुगंधित द्रव्य वापरतात त्याच्यासाठी. नैवेद्य बनवला जातो आणि कृष्णांना अर्पण केला जातो आणि प्रसाद सर्व गावकऱ्यांना आता वाटला जातो. मग कृष्णांना चंदनाचा लेप लावला जातो, जसं त्यांनी सांगितलं होतं तसं. आणि आता हा अर्चविग्रह नाथद्वाराला श्रीनाथजी म्हणून प्रसिद्ध आहे. तर महात्मे हे असे असतात बघा, भगवंतांच्या ना अखंड नामामध्ये सेवेमध्ये ते दृढपणे रममाण असतात. आणि कृष्ण कसे आहेत, तर आपला हा भक्त उपाशी आहे, महात्मा, त्याला भूक लागलेली आहे, तर कृष्ण तातडीने जाऊन त्यांची सोय करतात. तर ते महात्मा कृष्णांना पूर्ण शरण गेलेले असतात आणि कृष्ण त्यांच्या भक्ताचे अशा प्रकारे रक्षण करत असतात, लक्ष ठेवून असतात, त्यांच्या गरजा ते पुरवत असतात. हा, आता 14वा माताजी. हरे कृष्ण. सततम. हॅलो. हो, हरे कृष्ण माताजी. नाही, आवाज येत होता मध्ये, काय ते कोणाला वाचायचंय का? हा, प्रभूजी आलेत का? प्रभूजी वाचा मग श्लोक तुम्ही. नाही, पण मी काही आवाज दिला, आवाज दुसरं कोणी दिला असेल. अच्छा, हो, अच्छा. काहीतरी. मॅडम वाचत असेल तर वाचू द्या. ओके, हो, मग ठीक आहे. ठीक आहे, वाचा माताजी, तुम्ही हा वाचा. हा. हरे कृष्ण. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हे महात्मे जन सतत माझे कीर्तन करीत दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता महात्मेजन काय करतात, तर सततम कीर्तयन्तो माम, म्हणजे सदैव कृष्णांचे कीर्तन करत असतात, दृढ निश्चयाने प्रयत्न करतात आणि भक्तीमध्ये प्रयत्न आपला दृढ हवा. तर वेळ मिळाला तर मी जप करेन किंवा असं नाहीये, म्हणजे निश्चयात्मक बुद्धी पाहिजे आपल्या. ठराविक वेळी आपण ठराविक जप हा केलाच पाहिजे. आता काही लोक बघा प्रश्न विचारतात, तसं भगवद्गीतेमध्ये कुठे सांगितलेलं आहे की आम्हाला 16 माळांचा जप केला पाहिजे म्हणून? तर इथे कृष्णांनी शब्द म्हटलाय सततम कीर्तयन्तो मा. पण आपल्याला हे शक्य आहे का सतत कीर्तन करणं? शक्य नाहीये. म्हणून आचार्यांनी आपल्याला 16 माळांचा जप
म्हणजे 24 तासातले केवळ 2 तास तरी तुम्ही असं करा हे सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे इथे महात्म्यजनांचं जे वर्णन केलेलं आहे ना, सतत कृष्णांचं कीर्तन करत असतात, दृढ निश्चयाने प्रयत्न करत असतात. यतंतश्च दृढव्रता. दृढव्रता म्हणजे काय, की आता बघा आपल्यापैकी काही जण असतील जे भक्तीमध्ये सुरुवात करतात, अजून ते रेग्युलर नाही आहेत, नियमित झालेले नाहीयेत. तर काही अडचण असेल तर आपण वेळेवर उठणार नाही, आळस करू उठायचा जपाच्या वेळेला. आज उन्हाळा आहे, पावसाळा आहे, काहीतरी कारण सांगू किंवा कुठे बाहेरच गेलो तर आपण जप करणं टाळू, असं नाहीये. दृढतापूर्वक आपल्याला निश्चयात्मक बुद्धीने आपल्याला कृष्णाचं स्मरण करायचं आहे. मग नमंतश्च मा भक्त्या म्हणजे कृष्णांना नमस्कार करतात आणि नित्ययुक्त उपासते म्हटलेलं आहे, म्हणजे त्यांची नित्य उपासना करतात. श्रीला प्रभुपादांचं चित्र दाखवलेलं आहे बघा. तर या श्लोकामध्ये सांगितलेले चारही गुण श्रीला प्रभुपादांमध्ये आहेत. सततम कीर्तयंतो मा म्हणजे ते सदैव कृष्णांचं कीर्तन करत असत. यतंतश्च दृढव्रता आपल्याला माहितीये त्यांना हृदयविकाराचे झटके आले होते त्या बोटीच्या प्रवासामध्ये, पण तरी त्यांनी आपल्या गुरूंचा आदेश पाळला. मग नमंतश्च मा भक्त्या म्हणजे नेहमी कृष्णांना नमस्कार करत असत आणि नित्ययुक्ता उपासते म्हणजे नेहमी भक्तीपूर्वक कृष्णांची उपासना करत होते, प्रचार करत होते कृष्ण नामाचा. हा, आता 17वा माताजी. हो वाचते. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यं पवित्रमोंकार रुक्साम यजुरेव च. हरे कृष्ण. मी या जगताचा पिता, माता, आधार आणि पितामह आहे. मी ज्ञेय, शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे. तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण म्हणतात की या जगताचे वास्तविक माता पिता ते आहेत आणि त्यांचं धाम आपलं धाम आहे, म्हणजे आपलं खरं घर आहे असं म्हणूया. आता श्रीला प्रभुपाद इथे ना या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये आपल्याला समजवतात की आपल्या संसारामधली जी नाती असतात ना, त्यामध्ये आपली इतकी पण आसक्ती असली नाही पाहिजे की आपले जे वास्तविक माता पिता आहेत म्हणजे कृष्ण, त्यांचं आपल्याला स्मरणच होणार नाही. म्हणजे आपल्याला लक्षात घेऊया, आपलेच नाहीत तर सर्व जगताचे माता पिता आहेत कृष्ण. तर म्हणून आपल्याला प्रभुपाद काय सांगतात की आपल्या सांसारिक नात्यांना, सर्वांना, कुटुंबांना भक्ती सेवेमध्ये लावणं ही किंवा त्यांना कृष्णांच्या बरोबर जोडणं ही सगळ्यात मोठी सेवा मानली जाते. आता 18वा माताजी, 18वा आणि 19व्याचा अनुवाद. अच्छा, श्लोक नाही ना? नाही, श्लोक नाही. हा. हरे कृष्ण. मी ध्येय, पोषण करता, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान आणि अत्यंत जीवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय, सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे. आणि 19वा. हे अर्जुना, मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवतो तथा पाडवितोही. मी अमृतत्व आहे, अमृतत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे. सत म्हणजे चेतन आणि असत म्हणजे जड पदार्थ दोन्ही माझ्यामध्येच स्थित आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता 18व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की मीच ध्येय आहे. ध्येय म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपल्याला पोचायचंय ते स्थान. आता लहान मुलांना विचारल्यावरती तुला मोठं होऊन काय व्हायचं आहे, तर ते लगेच उत्तर देतात बघा आपल्याला, मला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय. तसंच आपलं ध्येय कुठलं आहे तर कृष्णधामाची प्राप्ती. आपण लक्षपूर्वक बघितलं पाहिजे की आपल्या दिनचर्येमध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला कृष्णांच्या जवळ घेऊन जात आहेत आणि कुठल्या गोष्टी त्यांच्यापासून आपल्याला दूर घेऊन जात आहेत. आणि लक्ष कुठे दिलं पाहिजे की ज्या गोष्टी आपल्याला कृष्णांपासून दूर घेऊन जात आहेत त्या आपल्याला हळूहळू कमी करत गेलं पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला कृष्णांच्या जवळ घेऊन जायला मदत करतायत त्या गोष्टी आपल्याला वाढवल्या पाहिजेत. 19व्या श्लोकामध्ये कृष्ण आपल्याला काय सांगतात की आपल्या शक्तींचा जो उपयोग आहे ना, त्या माध्यमाने ते आपल्यावरती कशी वेगवेगळ्या प्रकारे कृपा करतात हे त्यांनी सांगितलंय. जसं ते म्हटलेलं की सूर्याच्या माध्यमाने आपली उष्णता आणि प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचवतात. उन्हाळ्यामध्ये पाऊस पडू देत नाहीत आणि पावसाळ्यामध्ये पावसाचा वर्षाव करतात. आता ही जी शक्ती आहे ना, आपलं पोषण करत असते बघा, आपलं आयुष्य वृद्धिंगत करत असते, तेही कृष्णच आहेत. आणि मृत्यूच्या वेळी जे काळ रूपात भेटतात तेही कृष्णच आहेत.
जो भक्त कृष्ण भावनेमध्ये उन्नत असतो तो जड आणि चेतन असा भेद करत नाही आणि सर्व गोष्टींमध्ये कृष्णांना पाहतो. काल आपण 7व्या अध्यायापासून जेव्हा भक्ती योग शिकायला सुरुवात केली आहे, कृष्ण आपल्याला त्यांचं अस्तित्व, वेगवेगळ्या त्यांच्या शक्ती कुठल्या कुठल्या रूपामध्ये ते आपल्या आजूबाजूला आहे ते दाखवतात. आणि आपण का बघू शकत नाही ह्याचंही कारण सांगतात, कारण आपली अपूर्ण इंद्रिय आहेत, त्यांचं परिपूर्ण रूप आपण बघू शकत नाही. मग वेगवेगळ्या प्रकारे कसं बघायचं हेही आपल्याला शिकवतात. तर इथेही काही गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितल्या. आता 20वा आणि 21व्याचा अनुवाद माताजी. अनुवाद ना. हो. वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्गलोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. असे पापकर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्यलोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. आणि 21व, याप्रमाणे स्वर्गलोकातील अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यूलोकी परत येतात. अशा रीतीने जे लोक वेदोक्त धर्माचे सिद्धांतांचे पालन करून इंद्रियोपभोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रातच पडावे लागते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता वेद अध्ययन करून देवतांच्या प्रित्यर्थ त्यांच्या आनंदासाठी यज्ञ करण्यामध्ये काही लोक खूप आसक्त होतात. कृष्ण काय सांगतात इथे की दुर्दैवाने वेद अध्ययन करणाऱ्या लोकांना अंतिम ध्येय त्यांचं माहिती नसतं. वेदांचं अंतिम ध्येय काय आहे? कृष्णच आहेत. पण काही लोक देवदेवतांच्या प्रती त्यांच्या आनंदाप्रित्यर्थ कर्म करत असतात, ज्याला कर्मकांड म्हटलेलं आहे. आणि याचा परिणाम स्वरूप देवदेवतांची उपासना केल्याचा परिणाम म्हणून त्यांना फार फार तर उच्च लोकाची प्राप्ती होऊ शकते. पण उच्च लोकात जरी गेलं तरी आपण समजून घ्यायचं हे तात्पुरतं स्थान आहे. पुण्यकर्माचा संचय आपला क्षीण झाला तर आपल्याला पृथ्वीवरती परत जन्म घ्यावा लागतो. आता उच्च लोकांमध्ये कसं आहे, पृथ्वीपेक्षा अनेक पटीने इंद्रिय उपभोग प्राप्त करता येतो, पण जन्म मृत्यूचं चक्र मात्र काही सुटत नाही. आता इथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे बघा, एक तो मुलगा उतारावरती सायकल चालवतोय, पण पुढे चढ येणारच आहे. तसंच जायंट व्हील दाखवलेला आहे, तर जायंट व्हीलचा जो भाग वरती आहे तो काही काळाने खाली येणारच आहे. तसंच आहे की आपण तात्पुरतं स्थान आहे, पुण्यकर्म केली तर उच्च लोकांची प्राप्ती होऊ शकते, पण आपलं जर पुण्य संपली, तिथे क्षीण झाली पुण्य, जसा बँक बॅलन्स आपला संपला तर आपल्याला परत यावं लागणार आहे पृथ्वीवरती. तर हे लक्षात घेऊया. मग ही काय स्वर्ग लोकाची प्राप्ती करणं ही काय फार मोठी गोष्ट नाहीये, तात्पुरती व्यवस्था आहे. पण जे आयुष्यभरती जे सकाम कर्म करत असतात ना, सकाम कर्म म्हणजे काय, लाभ प्राप्तीच्या हेतूने केलेली कर्म, ते उच्च लोकाची प्राप्ती करून घेऊ शकतात. आणि भोग भोगून झाले, पुण्यकर्माची फळं भोगून झाली की ते परत पृथ्वीवरती जन्म घेतात. मग आपण पुण्यकर्म करणं सोडून द्यायचं का, सत्कार्य करणं सोडून द्यायचं का? तर असं नाही. आपल्याला लक्षात काय ठेवायचं इथे, सकाम भावाने करायची नाहीये, तर आपल्याला निष्काम भावाने ही कर्म करायची आहेत. आपली कर्तव्य समजून कृष्णांना अर्पण करून कर्म करायची आहेत. आणि असं केल्याने आपण जन्म मृत्यूच्या चक्रामधून आपली सुटका होऊ शकते. आता 12वा श्लोक माताजी आणि त्याचा अनुवाद. हरे कृष्ण. एक्झाम्पल द्याल का? माताजी काय म्हणताय? निष्काम भावनेने करायचं म्हटले आपण, कृष्ण भक्ती करायची म्हटली, त्याचा एक एक्झाम्पल देऊ शकाल का? सांगते. आता सत्कार्य, काही लोक गोरगरिबांना अन्नदान करतात, हो ना. मग माताजी हेच अन्नदान आपण करताना तर हे सत्कार्य झालं, बरोबर. पुण्य आपण सकाम भावाच्या इच्छेने केलं की आपल्याला पुण्य प्राप्ती होवो. मग ह्याने पुण्य प्राप्ती झाली तर फार फार तर स्वर्गाची प्राप्ती होईल आपल्याला. तेच कर्म आता निष्काम भावनेने करायचं असेल तर प्रथम आपण कृष्णांना अन्न अर्पण केलं पाहिजे आणि प्रसाद सगळ्यांना वाटला पाहिजे. म्हणजे काय झालं, आता कृष्णांना मधोमध ठेवून तेच कर्म, क्रिया तीच आहे, फक्त आता करण्याची पद्धत आपण बदलली आणि आपला हेतू बदलला. कृष्णांच्या आनंदासाठी मी हे करणार आहे आणि सर्व गोरगरिबांना मी प्रसाद वाटणार आहे. अशा पद्धतीने ते निष्काम झालं. समजलं का? बरोबर. हो. म्हणजे कृष्ण मधोमध आले. आधीच्या विचारामध्ये कृष्ण केंद्रस्थानी नव्हते. सकाम कर्मामध्ये मला लाभ पाहिजे या हेतूने केलेलं कर्म होतं. तर ते आपल्याला बद्ध करणार. आणि बद्ध म्हणजे कसं, फार फार तर स्वर्गलोक, त्याच्या पलीकडे जन्म मृत्यूच्या चक्रातून वाचवणार नाही. पण कृष्णांच्यासाठी केलेलं कर्म जन्म मृत्यूच्या चक्रातून आपल्याला वाचवू शकतो. चालेल. आता 22वा श्लोक मंजिरी माताजी. हरे कृष्ण. अनन्याश्चिन्तयन्तो माये जना पर्युपासते
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हरे कृष्ण. परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या आवश्यकता मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे रक्षण करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा पण महत्वाचा श्लोक आहे. योगक्षेम वहाम्यहम असा शब्द आहे बघा. LIC ची टॅगलाईन आहे ना. हो तर हो. हा, तर या श्लोकामध्ये ना या श्लोकाला भगवद्गीतेची फलश्रुती असं म्हणतात. आणि या श्लोकामध्ये काय सांगितलंय कृष्णांनी, माताजी एकदा परत अनुवाद वाचता का? हो वाचते वाचते. हम्म. हा. परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या आवश्यकता मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे रक्षण करतो. हरे कृष्ण. हा, धन्यवाद माताजी. त्यांच्याकडे जे आहे त्याचं रक्षण करतो आणि त्यांच्या आवश्यकता पूर्ण करतो. आता समजून घेऊया. आता एखादा श्रीमंत मनुष्य असेल पण त्याचं आरोग्य बरं नाहीये, म्हणजे त्याच्याकडे संपत्ती आहे पण आरोग्य नाही, तर कृष्ण काय करतील, तर त्याला आरोग्य देतील आणि त्याच्या संपत्तीचं रक्षण करतील. आता कोणी दुसरा व्यक्ती आहे ज्याच्याकडे आरोग्य आहे, मग कृष्ण ते जपतील आणि त्याच्याकडे जी संपत्ती नाहीये ती त्याला प्रदान करतील. म्हणजे ज्याच्याकडे जे आहे त्याचं रक्षण करतील आणि जे नाही ते त्याला नक्की प्रदान करतील. भगवद्गीतेची फलश्रुती म्हटली जाते. पण इथे एक अट आहे, म्हणजे एक पण आहे. तर जो भक्तिभावाने कृष्णांची पूजा करतो, त्यांच्या दिव्य स्वरूपाचं चिंतन करतो, त्याला ही फलश्रुती प्राप्त होते असं कृष्णांनी सांगितलंय. म्हणजे ज्या भक्ताला भगवत प्राप्ती करण्याची इच्छा आहे आणि जो नवविधा भक्तीमध्ये रममाण आहे, अशा भक्ताला कृष्ण निस्संदेह आणि विनाप्रयास आपल्या भगवत धामामध्ये घेऊन जातात. याला योग असं म्हटलेलं आहे, भगवंतांबरोबर जोडून घेण्याच्या प्रक्रियेला. आता भगवत कृपेमुळे अशा भक्ताला भौतिक जगामध्ये बद्ध होण्यास पुन्हा परत परत कधी यावं लागत नाही. एकदा कृष्णधामामध्ये तो गेला की, म्हणजे त्याचं कल्याण झालं ना, परम कल्याण झालं. म्हणून क्षेम म्हटलेलं आहे, योगक्षेम. आणि वहाम्यहम म्हणजे वाहणारे कोण, तर कृष्ण. म्हणजे कृष्णांनी दिलेली ही संरक्षण आहे आपल्या भक्ताला, त्यांची कृपा झाली. म्हणजे कृष्ण भावनेची प्राप्ती होण्यासाठी भक्ताला काय पाहिजे, कृष्णांचं सहाय्य लागतं. कृष्णांच्या कृपेशिवाय आपण भक्ती आपली परिपूर्णतेने करू शकत नाही. म्हणून भक्त जेव्हा पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाला, हे कसं समजायचं, तर भौतिक जगामधून दुःखालयामध्ये परत येण्याची त्याची इच्छा असली नाही पाहिजे. तो भगवत भक्तीमध्ये रममाण असला पाहिजे. त्याचे जे प्रयत्न आहेत ना, ते बघून आता कृष्ण त्याचा मार्ग प्रशस्त करणार आहेत, हे लक्षात घेऊ आपण. आता पुढचा 23वा श्लोक माताजी. हरे कृष्ण. येऽप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम्. हरे कृष्ण. हे कौन्तेया, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात, ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे म्हटलेलं आहे की लोक देवी देवतांची आराधना का करतात, ह्याचं कारण आपल्याला सांगितलंय. का करतात, तर त्यांच्या अगणित इच्छा, अमर्यादित इच्छा असतात. कोणाला आरोग्य पाहिजे असतं तर तो सूर्याची उपासना करतो, ज्याला ज्ञान पाहिजे आहे तो सरस्वतीची उपासना करतो, कोणाला सुंदर पत्नी हवी, कोणाला अजून काही संपत्ती हवी, अशा अनेक इच्छा घेऊन लोक देवदेवतांकडे उपासना करतात त्यांची. आता इथे कृष्ण काय म्हणतात की देवदेवतांची आराधना करतात, जे श्रद्धेने त्यांचं पूजन करतात, ते वस्तुतः माझंच पूजन करत असतात, पण चुकीच्या मार्गाने करत असतात. म्हणजे आता आपण काल उदाहरण घेतलं होतं बघा, आपल्याला झाडाला जर का पाणी द्यायचं असेल तर आपण त्याच्या पानाला देऊ, फुलाला देऊ का फळाला देऊ, तर ते चुकीचं होईल. आपल्याला झाडाच्या मुळाशी पाणी दिलं पाहिजे, तर ते सर्व झाडाच्या भागांना पोचू शकतं. तसंच देवदेवता हे कसं आहे की हे कृष्णांचे शुद्ध भक्तच आहेत. जेव्हा आपण कृष्ण उत्पत्ती करता आहेत आणि देवदेवता पण त्यांच्यापासूनच आलेले आहेत. किंवा जसं आपण पोटाचं उदाहरण घेतलं होतं, पोटाला आपण अन्न देतो तेव्हा पूर्ण शरीराला पोषण मिळतं. हाताला वेगळं खाणं, पायाला वेगळं खाणं आपण देत नाही. तसंच झाडाच्या मुळाशी आपण पाणी घालतो. तर त्याप्रमाणे कृष्णांची भक्ती केल्याने देवी देवता पण संतुष्ट होतात. म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते देतात आणि आपल्याला ज्याची गरज, जे आपल्याकडे आहे ऑलरेडी, त्याचं कृष्ण रक्षण पण करतात. आणि मुख्य म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली सुटका करतात. मग याचा अर्थ असा आहे का की देवदेवतांच्या मंदिरामध्ये आपण जायचं नाही, असा अर्थ नाही घ्यायचा आपण.
आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत, पण आपल्याला मागताना आपण भौतिक इच्छा न मागता आपल्याला कृष्णधामात जाण्याची इच्छा आहे, कृष्णांची भक्ती करण्याची इच्छा आहे, अशी इच्छा मागावी आणि त्याच्यासाठी आशीर्वाद आपण त्यांच्याकडून घ्यावे. देवी देवता पण कसं आहेत, शुद्ध भक्त आहेत कृष्णांचे. आपण त्यांचा नेहमी आदरच केला पाहिजे, त्यांना विनंती केली पाहिजे की आम्ही हे ज्ञान घेतलेलं आहे, आम्हाला इच्छा आहे आता कृष्णधामात जायची आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला मदत करा. भौतिक इच्छा मागितल्या तर ते आपल्या बंधनाचं कारण होणार आहे. आता लक्षात घेऊया, देवी देवता आपल्याला जे वरदान देतात ते कसं असतं, अनित्य असतं आणि अनुमती आणि योजना आपण त्या वरदानाची कृष्णांकडूनच केली जाते. तर नेहमी आपण आता मागताना सद्विवेक बुद्धी देवी देवतांकडे मागू शकतो, ज्याद्वारे आपली वाटचाल आता कृष्णधामाकडे लवकर होऊ शकते. हा माताजी, आता 25वा श्लोक. हा. हरे कृष्ण. यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रता भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मध्याजिनोऽपि माम्. हरे कृष्ण. जे लोक देवतांची पूजा करतात त्यांना या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो. जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात. जे भूतांची उपासना करतात त्यांना भूत योनीमध्ये जन्म प्राप्त होतो आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे म्हटलंय की देवतांची जो उपासना करतो त्याला त्यांचा लोक मिळू शकतो. सूर्यदेवतेची उपासना केल्याने सूर्यलोकाची प्राप्ती होते, चंद्राची पूजा केल्याने चंद्रलोकाची प्राप्ती होते. जे भूत आणि आत्मा यांची उपासना करतात ते प्राण्यांच्या जन्मामध्ये पण प्राण्यांच्या शरीरामध्ये पण जन्म घेतात आणि जे कृष्णांची उपासना करतात ते कृष्णधामाला जातात, कृष्णांच्या बरोबर राहतात. तर इथे महत्वाचं काय आहे, आपल्याला कुठे जायचं आहे त्या दृष्टीनेच आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. मुंबईला जायचं असेल तर ट्रेन मुंबईला जाते आहे याची खात्री केली पाहिजे, हो ना. तर तसंच आहे, कृष्णधामात जर का जायचं असेल तर कृष्णांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या जाणून आपल्याला त्याप्रमाणे आचरण करायचं आहे. आता 26वा माताजी. माता मागच्या श्लोकामध्ये ते सांगितले की पूर्वजांची उपासना केली तर पूर्वजांकडेच जातात. हा, पितरलोक, पितरलोक. पण मग आपण ते दरवर्षी तर ते पितृपक्षामध्ये ती पूजा करतोच, मग ते योग्य की नाही? नाही नाही, ते करायचं ना माताजी. कसं आहे ना, आपण अजून शुद्ध भक्त वगैरे झालेलो नाही, आपण महात्माजन काही झालेलो नाहीये, हो ना. जे आत्मसाक्षात्कार झालेला असतो ना त्याला ही कुठली कर्तव्य लागू पडत नसतात. हा, आपल्याला करायचं आहे, आपल्याला ही सगळी कर्तव्य करायची आहेत. इथे काय म्हटलेलं आहे, कृष्णांची उपासना करत करत आपल्याला ही कर्तव्य करायची आहेत, कळलं ना. आपल्याला सोडायचं नाहीये इथे. आपल्याला हे सगळं सोडून, म्हणजे जो कृष्णांची उपासना न करता केवळ त्या देवी देवतेवर श्रद्धा जो करतो ना त्यांच्यासाठी हे म्हटलेलं आहे. हा, तर ज्याने फक्त सूर्यदेवतेचीच उपासना केली किंवा ज्याने फक्त पितरांचीच उपासना केली त्याला त्याच ग्रहाची प्राप्ती होऊ शकते. आता आपण ज्ञान घेतो आहे तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला उपासना कृष्णांची करायची आहे, पण अशी पितरांची उपासना वगैरे आपल्याला सोडायची नाहीये. हा, आपल्याला ते कर्म जे आहे ना ते आपलं करायचं आहे, कर्तव्य समजून करायचं आहे. इथे जे म्हटलेलं आहे ना माताजी, हे फक्त कृष्णांना वगळून केलेलं आहे. इथे कुठे कृष्ण नाहीये त्या 25व्या श्लोकामध्ये जे आपल्याला सांगितलंय ना त्याच्यामध्ये. आपण भगवद्गीतेतून जेव्हा ज्ञान घेतलं तेव्हा आपण झाडाच्या मुळाला पाणी देण्याचं जेव्हा बघतो ते करत असताना आपण शुद्ध म्हणजे आत्मसाक्षात्कार होईपर्यंत आपल्याला कर्तव्य करायची आहेत. जे तुम्ही म्हणताय ना आपण पितरांना आपलं श्राद्ध कर्म वगैरे करतो ते आपल्याला करायचंय, ते सोडायचं नाही. इथे फक्त त्या पर्टिक्युलर देवतेबद्दल म्हटलेलं आहे. म्हणजे समजलं माताजी? झाडाचं मूळ म्हणजे कृष्ण आहे असं हा, आहे का? हो हो, झाडाचं मूळ म्हणजे कृष्ण. आणि कसं आहे, जसं आपण प्राईम मिनिस्टरचं उदाहरण घेऊया, आपल्या देशाचे हेड प्राईम मिनिस्टर आहेत, बरोबर की नाही. हो, आणि त्यांनी देशाचा सगळा कारभार व्यवस्थितपणे सुरळीतपणे चालू राहावा म्हणून वेगवेगळी खाती आहेत, त्यांचे मंत्री निर्माण केलेले आहेत, बरोबर. त्या प्रत्येक मंत्र्याला त्याची जबाबदारी दिलेली आहे. तसंच कृष्ण जर का प्राईम मिनिस्टर असतील आणि हे सगळं सृष्टी प्रकृती व्यवस्थित चालावी म्हणून वेगवेगळे मंत्री आणि त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत. ते हे सर्व देवी देवता आहेत, बरोबर. आणि देवी देवतांच्या पण जे आपण आराधना करतो त्यांच्याकडे ज्या गोष्टी मागतो त्या स्वतःहून देऊ शकत नाहीत आपल्याला, ते कृष्णांकडूनच अनुमती घेतात आणि तेव्हाच आपल्याला सँक्शन मिळते. हा, तर मग आपण देवी देवतांच्या थ्रू जाण्यापेक्षा आपण डायरेक्ट कृष्णांकडेच जाऊ शकतो की नाही.
कारण देवी देवतांकडे जी आपण मागतो ती फक्त भौतिकच मागू शकतो. जन्म मृत्यूच्या चक्रातून आपल्याला सोडवण्याची शक्ती देवी देवता देतील का? नाही देऊ शकणार ते, कारण ते स्वतःही जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये. आता ब्रह्मदेवाचं आयुष्य आपण बघितलं ते अनंत असेल आपल्या कंपॅरिझन मध्ये, आपल्या मानवाच्या तुलनेमध्ये त्यांचं आयुष्य अनंत आहे, पण ते त्यांचाही मृत्यू हा होतोच, हे लक्षात घेऊया. तर त्यांची मर्यादित क्षमता आहे. सो असं आहे, म्हणून आपल्याला सांगितलंय कृष्णांची उपासना का करायची, कारण देवी देवता कृष्णांची उपासना केल्याने प्रसन्न होतात, कारण तेही त्यांचे भक्तच आहेत. समजलं का? आणि आपण तसंच कुलस्वामिनी किंवा कुलदैवत ही उपासना करत असतोच आपल्या हो कुलाचाराप्रमाणे. फक्त आता मागताना काय मागायचं, भौतिक लाभ नाही मागायचे, कळलं का? आपण काय मागतो, भौतिक लाभच मागतो की नाही, की नोकरी पाहिजे, संतती पाहिजे, चांगली पत्नी पाहिजे. आता आपल्याला ह्याचा मर्यादा समजली बघा. हे सगळे लाभ आपल्याला तात्पुरते आहेत, कारण कुठे आहेत ते भौतिकातलेच लाभ आहेत. भौतिकातली सगळं भौतिकच जर का अशाश्वत आहे, टेम्पररी आहे, तर हे लाभ पण टेम्पररीच आहेत. आपल्याला काय मागायला पाहिजे, शाश्वत लाभ मागायला पाहिजे, की आता आम्ही ज्ञान घेतलेलं आहे, आम्हाला कृष्ण प्राप्ती होण्यासाठी सद्विवेक बुद्धी आम्हाला मागितली पाहिजे देवी देवतांकडून. भौतिक लाभ नाही मागायचे आता, कारण भौतिक लाभ इथेच अडकवणार आहेत, वारंवार जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये. आणि आपण हेही समजून घेतलंय की आपल्या इच्छा कशा असतात, अमर्यादित असतात. आज आपण एक गोष्ट मागितली, आपली संपणार आहे का? ती संपून व्हायच्या आधी दुसरी इच्छा आपली तयार असते, होय की नाही? मग ती मागणार, मग ती संपली की तिसरी इच्छा, मग आपण मागतच राहणार आणि भौतिकामध्ये अडकूनच राहणार आहोत. तर मग आपल्याला हे जर का टाळायचं असेल तर आपल्याला कुठली इच्छा काय मागतो आहे हे खूप महत्वाचं आहे. त्याप्रमाणे, कारण कसं आहे, कृष्ण सँक्शन करणार आहेत आपली इच्छा जीवात्म्याची आहे ना. आपण एक उदाहरण घेतलं होतं, आठवतं का तुम्हाला माताजी, की एक लहान मुलगा असतो बघा, तो हट्ट करतो मार्केटमध्ये गेल्यावर मला चॉकलेट पाहिजे, आणि तर त्याला शांत करायला त्याची आई ते चॉकलेट घेऊन देते त्याला. आता त्याचे दात किडतात, त्याला खूप रात्री दुखतो, दुसऱ्या दिवशी त्याला डॉक्टरांकडे जावं लागतं दातांच्या. आता तो जर का म्हणाला की माझी आई जबाबदार आहे माझं दात दुखले म्हणून, तर नाही, असं होत नाही. इच्छा कोणाची होती, त्या मुलाची होती. समजलं ना? असं असतं, आपली इच्छा आहे त्याप्रमाणे आपल्याला त्याचे फळ भोगावं लागतं. तर कृष्ण इथे आपल्याला सँक्शन करतात, पण इच्छा त्या जीवात्म्याची असते. त्यामुळे आपण जर का देवी देवतांकडे काय इच्छा मागतो हे खूप महत्वाचं आहे. तर सद्विवेक बुद्धी आपण कृष्ण धामामध्ये जाण्यासाठी मागावी, भक्ती कृष्णांची किती चांगल्या प्रकारे करता यावी यासाठी आपण देवी देवतांचे आशीर्वाद घ्यावे. भौतिक इच्छा मागणं म्हणजे मग आपण आपलंच भौतिकामध्ये बद्ध होण्याचा मार्ग बनवतो आहे, हे आपण समजून घेतो या अध्यायातून. मग इथे शाश्वत लाभ कसे एक्सप्रेस करायचे? शाश्वत लाभ केवळ कृष्णांच्या बरोबरच होणार ना माताजी. भौतिक जगातले सगळेच लाभ अशाश्वतच आहेत, टेम्पररीच आहेत, कारण आपलं शरीरच जर का नाही, हे सगळे लाभ कसे शरीराशी संबंधित आहेत ना. नोकरी, संतती, पत्नी, हे कसं आहे, शरीराशी संबंधित आहेत की नाही? मग शरीरच जर का शाश्वत नाहीये तर तो लाभ कसा शाश्वत होईल? हो ना. मग हे आपल्याला आता सोडावंच लागणार आहे. आता जरी आपल्याकडे असलं, कधी ना कधी तरी तर आपलं सगळ्यांना भौतिक गोष्टी सोडाव्याच लागणार आहेत. कितीही आपण अमर्याद कष्ट घेतले तरी आयदर आपल्याला काळ आपल्यापासून हिरावून नेईल, हो ना. म्हणजे कधी ना कधी तरी ते जाणारच आहे. मग आपलं भगवद्गीता म्हणजे शिकून आपण आध्यात्मिक गती चांगली, प्रगती चांगली व्हावी हा हेतू मागावा का, असं विचारते मी. बरोबर बरोबर माताजी, की आता कृष्णधामात आपल्याला जर का जायचं असेल तर त्या भक्तीमध्ये आपल्याला दृढ व्हायला काही अडचण येऊ नये, आपलं मन कृष्णांच्या चरणी लागावं, असा आपण आशीर्वाद घ्यावा देवी देवतांकडून. भौतिकातल्या गोष्टी हे बघा प्रारब्धाने मिळणारच आहेत. तर एखाद्याच्या प्रारब्ध खूप छान असेल, पुण्यकर्म त्याने केलेली असतील तर त्याला संपत्ती मिळणारच आहे, होय की नाही? त्याच्यासाठी काही त्याला विशेष कष्ट घ्यावे लागणार नाहीये, ती त्याला निश्चित मिळेल. पण त्या संपत्तीने आता तो किती बद्ध होतो आहे हे त्याचं स्वातंत्र्य ठरवतं ना. आता त्याने ते स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला, बरं का, म्हणजे की आता मला वाईट मार्गाने दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी ती संपत्ती वापरली तर ते बरोबर होणार नाही. पण त्याने देवी देवतांकडे जाऊन असा आशीर्वाद मागितला की मला हे सामर्थ्य कृष्णांनी दिलेलं आहे आणि आता ह्याच्यातून मला निष्काम कर्म करायचं आहे, की मी हे मंदिराला दान देणार आहे, किंवा जरी गोरगरिबांना मदत करायची असेल तरी कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून त्याने निष्काम कर्म केलं.
तर ते त्याच्या कृष्णधामात जाण्यासाठी त्याची ती मदत होईल त्याला. म्हणजे आता तो त्याने काय मागितलं ह्याच्यावरून त्याची पुढची गती ठरते बघा. हा हो आपला निर्णय इथे काय चॉईस करतो ह्याच्यावरूनच सगळी आपली इच्छा काय आहे आणि ती इच्छा व्यवस्थित राहण्याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शन पाहिजे म्हणजे ज्ञान पाहिजे, होय की नाही. हो हा म्हणजे बुद्धी सबळ पाहिजे आपली. आपण जो म्हणतो ना नेहमी की शरीराचा रथ जर का कृष्णधामामध्ये जायचा असेल तर सगळ्यात सर्वोच्च कोण आहे तर आपली बुद्धी आहे बघा. मन तर आपलं चंचलच आहे, भौतिकामध्येच वेगवेगळ्या गोष्टी शोधणार आहे, बरोबर, मनाचा स्वभावच आहे. आणि मन इंद्रियांकडून ते करवून पण घेणार आहे. पण बुद्धी सबळ असली आपली, ज्ञानाद्वारे आपण जाणून घेतलं असेल आणि वारंवार, असं होत नाही की आपण एकदा वाचलं तर आपल्या लक्षात राहतं. या गोष्टी आपल्याला वारंवार वारंवार समजून घ्याव्या लागतात, तेव्हा आपल्याला समजतं की हा भगवद्गीतेमध्ये हे सांगितलंय आपल्याला, हे असं आपल्याला केलं नाही पाहिजे. तेव्हा आपण ते मानतो बघा. तेव्हा बुद्धी सबळ झाली तर मग आता हळूहळू आपण वळतो. तोपर्यंत बलपूर्वक आपल्याला ते खेचून आणावं लागतं, असं आहे. कारण अनंत जन्माचे आपले अनर्थ असतात आपल्यामध्ये, ते हळूहळूच जातात. असं आता आपण बघा फर्स्ट टाइम हे इंट्रोड्यूस होतोय कन्सेप्ट आपल्याला, होय की नाही, की देवदेवतांची शक्ती ही लिमिटेड आहे. आधी आपल्याला माहिती नसतं, 9वा अध्याय संपल्यावरती आपल्याला समजतं, होय की नाही, की देवी देवता आणि कृष्ण ह्यांच्यामध्ये काय फरक आहे हा आपल्याला 9व्या अध्यायामध्ये पूर्ण क्लिअर होतो. तर हे समजून घ्यायचंय. आपण गैरसमज माताजी करायचा नाही की कुठे भगवद्गीतेमध्ये आपल्याला अनादर करायला सांगितलंय असं नाहीये. पण इच्छा आपण काय घेऊन जातो आहे आणि त्याच्या मागचं कारण काय की देवी देवता आपल्याला त्यांच्या कृष्णांच्या योजनेनेच ग्रांट करतात. जी काही आपल्याला वरदान मिळतं हे योजना आणि अनुमती कृष्णांची असते. आणि देवी देवता आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवू शकत नाहीत, कारण त्यांचंही जन्म मृत्यू होऊ शकतो आणि आपल्या मानाने त्यांचं आयुष्य जास्त असतं म्हणून आपल्याला वाटतं की ते अमर आहेत, पण तेही जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आहेत. हे लक्षात घेऊया आपण. इथे कृष्ण म्हणजेच विष्णू का? आता माताजी विस्तारित रूप म्हणजे विष्णू. जे गोलोक धामात आहेत ते कृष्ण, बरोबर, जे श्याम सुंदर रूप आहे. आणि विष्णू हे वैकुंठ लोकामध्ये आहेत. म्हणजे एखादा माणूस घरी आणि ऑफिसमध्ये कसा, तर प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे, असं ते आहे. राईट. थँक्यू. चालेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 26वा सॉरी माताजी. हरे कृष्ण. पत्रं पुष्पं फलं तोयै यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि प्रयतात्मनः. हरे कृष्ण. जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हा श्लोक बघा, हा श्लोक वाचल्यावरती आपल्याला समजतं एखाद्या माणसाला असं वाटत असेल कृष्णांना अगदी 56 भोग अर्पण करावे लागतात, खूप त्यांची विस्तारित पूजा करावी लागते, तर ह्या श्लोकामध्ये कृष्णांनी सांगितलंय की कुठेही मोठे होम हवन, खडतर यात्रा, कठोर असं व्रत वैकल्य माझ्यासाठी करायची गरज नसते. कृष्णांना ह्यातलं काहीच नकोय. कृष्ण काय सांगतायत, पत्रम पुष्पम फलम तोयम, पान, फूल, फळ किंवा पाणी हे ह्याचाही मी स्वीकार करतो. पण इथे काय म्हटलेलं आहे, जो भक्ती हा शब्द दोनदा आलेला आहे बघा, प्रेमपूर्वक भक्तिभावाने जो मला हे अर्पण करतो त्याचा मी स्वीकार करतो. पान, फूल, फळ आणि पाणी एवढ्या 4 सोप्या गोष्टी आहेत ज्या आपण केव्हाही आणि कधीही अर्पण करू शकतो. कुठलेही मोठे आपल्याला त्रास घेण्याची गरज नाही. एवढे सिंपल कृष्णांची सेवा आहे, सुलभ मार्ग आहे हा आचरण करण्याचा. आता इतके दिवस कृष्णांनी आपल्याला दिलेलं ज्ञान आपण घेतोय, 9व्या अध्यायापर्यंत आलोय. निश्चितच आपलं आणि कृष्णांचं आता एक नातं निर्माण झालंय. आणि एखाद्या नात्यामधलं प्रेम आपण कसं दाखवतो, तर त्या व्यक्तीला काय आवडतं त्याप्रमाणे आपण करतो ना, जाणून घेतो त्या व्यक्तीला काय आवडतो. तसंच कृष्ण कसे आहेत, अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि त्यांनी आपल्याला सांगितलंय काय आवडतं, तर प्रेममयी सेवा आवडते. त्या प्रेममयी सेवेने भक्तिभावाने आपण त्यांना एखादं फूल जरी अर्पण केलं, पान जरी अर्पण केलं, पान म्हणजे तुलसी दल म्हटलेलं आहे, फळ किंवा पाणी, तर ह्याचाही ते स्वीकार करतात. तर प्रेमभावना ही जी आहे ना ती महत्वाची आहे इथे. आणि हे आदान प्रदान करण्यासाठी कृष्ण आपल्या भक्तांकडून ह्या भेटवस्तूंचा स्वीकार करतात. म्हणजे कृष्णांकडे सगळंच आहे, आपण षड ऐश्वर्याने युक्त असं म्हटलेलं आहे, मग आपल्याकडून त्यांना कुठली गरज आहे का
कुठल्या गोष्टीची नाही, पण भक्तांचा प्रेमभाव ते बघतात आणि मग आपण त्यांना काहीच देऊ शकत नाही खरं तर, पण त्या गोष्टींचा स्वीकार काय करतात, कारण ते भावग्राही जनार्दन आहेत, आपला भाव बघतात ते आणि या भेटवस्तूंचा स्वीकार करतात. अभक्तांकडून मात्र ते ह्या गोष्टी घेत नाहीत. तर आपल्या कृष्णांवरती जो प्रेम करतो, त्यांना काय हवं आहे हे जाणतो आणि त्याप्रमाणे त्यांना अर्पण करतो. आता हा अर्पण करणारा भक्त स्त्री आहे का पुरुष आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या वर्णाचा आहे, धनाढ्य आहे का निर्धन आहे, हे अजिबात महत्वाचं नाहीये. पात्रता एकच आहे की त्याने कृष्णाचा भक्त असायला हवं आणि विधी पण सहज सोपी आहे की प्रेमपूर्वक अर्पण करायला हवं. आता तिसऱ्या अध्यायामध्ये बघा आपल्याला कृष्णांनी ज्ञान दिलं होतं की कृष्ण भावना भाविक कर्म कशी करायची, तर त्याच्यात आपण शिकलो होतं निष्काम भावनेने करायची आहेत. म्हणजे आपल्याला अगदी अन्न शिजवायचं असेल, कृष्णांना अर्पण जरी करायचं असेल तरी आपला भाव कसा हवा की मी हे कृष्णांच्या आनंदासाठी करते आहे आणि प्रेमपूर्वक करते, काय मला करावं लागतंय निरीच्छेने असं नाही, उत्साहाने केलं पाहिजे आपल्याला. हा आणि असं आपण जेव्हा अर्पण केलेलं अन्न खातो तर ते आपल्या भक्तीसाठी किती इम्पॉर्टंट असतं. आहार शुद्धी, सत्वशुद्धी, आपण बघितलं होतं मेंदूच्या पेशी आपल्या चांगल्या कार्यरत होतात आणि जेव्हा आपली बुद्धी चांगली होते तेव्हा आपला मनुष्य तो मोक्षाच्या बद्दलचे, भक्तीमध्ये प्रगती करण्याबद्दलचे विचारही करू शकतो. आता कृष्णांनी आपल्याला त्या अध्यायामध्ये हेही सांगितलं होतं की एखादा व्यक्ती कृष्णांना अर्पण न करता जो भोजन खातो तोही पाप खात असतो, हेही आपण लक्षात घेऊया. त्यामुळे कृष्णांना भोजनाची आवश्यकता नाहीये, हा कृष्णांकडे सगळंच आहे. पण आपण निष्काम भावनेने जेव्हा कृष्णांना अर्पण करतो तेव्हा ते अनेक पटीने त्यातल्या अन्नातले दोष दूर करतात आणि आपल्याला प्रसाद स्वरूपात देतात, ज्यामुळे आपली भक्तीमध्ये प्रगती होते आणि प्रेमभावाने अर्पण केलेलं आहे म्हणून भगवंत त्याचा स्वीकार करतात, हे आपण लक्षात घेऊया. माताजी, आता मग आपण हो तिन्ही वेळेस आपण बनवलेलं ते आपण प्रत्येक वेळेस कृष्णाला अर्पण करायचं का? हो 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 माताजी, आपण खाण्याच्या आधी ते अन्न कृष्णांना अर्पण केलेलं पाहिजे. कृष्णांना अर्पण न केलेलं अन्न म्हणजे आपण पापाचंच भक्षण करतोय. तो शाकाहार असला तरीही, मांसाहाराचा तर प्रश्नच येत नाही, पण तो शाकाहार जरी असेल ना तरी आपण कृष्णांना अर्पण करायचं आणि मगच खायचं, म्हणजे तो प्रसाद होतो. त्या अन्नामध्ये अनेक दोष असतात माताजी, जे आपल्याला माहिती नसतं. हा तर म्हणून आपण हा बऱ्याच विचार वेळेस जेव्हा हा सकाळी सकाळी आपण बनवतो त्यावेळेस आपण स्नान वगैरे केलेलं नसतं. हा मग आपण स्नान जरी नाही केलं ना तर कृष्ण आपल्या मनातला भाव जाणतात ना माताजी. आपण आता काय शिकलो की भाव महत्वाचा आहे, हो ना. आपण प्रेमपूर्वक कृष्णांना अर्पण करणं हे महत्वाचं आहे, तर तो नाही, मग भाव कृष्ण आपण जाणून असं घेतात. हातपाय धुवून वगैरे मग स्वयंपाक केला सकाळी सकाळी मग त्यातलं अर्पण केलं तर चालतं का? हो चालतं माताजी, चालतं माताजी. आता आपण आजारी असू धरून चाला, आपण नेहमीसारखा स्वयंपाक नाही करू शकत, हो ना. रोज आपण पोळी भाजी आमटी भात सगळं बनवतो, पण आपण आजारी असू, आपल्याला ताप आला असेल तर आपण एखादं फळ अर्पण केलं तरी चालतं. इथे भावाला महत्व आहे. हा कृष्ण जसं मला भूक लागते तसं कृष्णही उपाशी आहेत आणि मला त्यांना अर्पण करायचंय, हा भाव खूप महत्वाचा आहे. हा काय अर्पण करतो, किती आपण साग्र संगीत ते गोष्ट करतो हे महत्वाचं नाही, आपला भाव आपला महत्वाचा आहे. आणि तेच कृष्ण बघतात. हा, ते अर्पण करताना काही श्लोक म्हणायचा असतो का? आहे माताजी, तो मी PDF माताजींना सांगते पाठवायला. हा काही श्लोक आहेत आणि आपल्याकडे ना इथे सदाचाराचा वर्ग पण असतो माताजी, तर तोही तुम्ही जॉईन करा. म्हणजे तुम्हाला याच्याबद्दलची अधिक माहिती हवी असेल ना की आचरण आपलं कसं पाहिजे भक्तीमध्ये, तर ते त्यांचं शिकवण्यासाठी सदाचारचा ते वर्ग पण असतात. तर आपली ही पहिली लेवल संपल्यावरती तुम्हाला मी लिंक पाठवेन, तुमच्या ग्रुपमध्ये येईन ना, तेव्हा तुम्हाला अजून खूप छान प्रकारे हे समजून घेता येतं. कुठले मंत्र म्हणायचे असतात, काय काय विधी असतात, हे अगदी व्यवस्थित आपण समजून घेऊ शकतो. थँक्यू माताजी. हा हरे कृष्ण. हरे कृष्ण. चालेल. 27वा माताजी. हरे कृष्ण. यत् करोषि यदश्नासि यत् 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 करोषि यदश्नासि यत् जुहोषि ददासि यत् यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. हे कौन्तेय, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता विचार करा की एखादी आई आपल्या मुलाची कशी काळजी घेईल. आता तो शाळेत निघाला तर त्याला इन्स्ट्रक्शन्स देते की नाही, तू रस्ता बघून क्रॉस कर, सायकल चालवताना हळू चालव, डबा खा तू वेळच्या वेळी, अनोळखी माणसाकडे बोलू नकोस, त्याने काही दिलं तर खाऊ नकोस, आपल्याला काळजी असते. तसंच कृष्ण आपण काय म्हटलं, आपले माता पिता आहेत, त्यांनाही अशीच काळजी आहे. तर ते काय म्हणतात इथे की हे कुंती पुत्र,
तू जे काही करतोस, तू जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस आणि जे काही दान करतोस ते तू जे काही तपस्या करतोस ते सर्व मला अर्पण म्हणून कर. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे काही दोष आहेत ते कृष्ण ह्याच्याकडून काढून घेतील, ह्यामधून ते शुद्ध करून आपल्याला परत देतील. असे इन्स्ट्रक्शन्स आपल्याला कृष्णांनी दिलेले आहेत, कारण आपल्याला म्हणजे भक्तांची काळजी आहे कृष्णांना. आता पुढचा बघूया, 29 माताजी. हा. हरे कृष्ण. समूहं सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. हरे कृष्ण. मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. मला सर्वांविषयी समभाव आहे. परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकात कृष्ण सांगतात की ते कोणाचा द्वेष करत नाहीत आणि सर्वांच्या प्रती ते सारखेच आहेत, समः सर्वेषु भूतेषु. पण भक्तिभावाने जो माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे असं म्हटलेलं आहे. तर मी कोणाचा द्वेष करत नाही, पक्षपात करत नाही, मला सर्वच सारखे आहेत. हा, मग आपण भक्ती का करायची? तर लक्षात घेऊया, कृष्णांना जरी सर्व सम आहेत, ते पक्षपात करत नाहीत, तर मग भक्ती का करायची? ह्या गोष्टीचा प्रश्नाचं उत्तर असं आहे की पुढच्या भागामध्ये श्लोकाच्या दिलेला आहे की मला सर्व सारखेच आहेत आणि मी पक्षपात करत नाही, आणि जरी जो माझी भक्ती करतो त्याचा मी मित्र आहे असं कृष्ण म्हणालेले आहेत. पण एवढं बोलून कृष्ण थांबत नाही, मीही त्याचा मित्र आहे असं म्हणतात कृष्ण. म्हणजे ही वन साइडेड फ्रेंडशिप नाहीये. हा, एक एक काय म्हणतात, तो एकतर्फी मैत्री नाहीये ही. कृष्ण आता तेवढंच बोलून थांबवू शकले असते ना, पण तसं म्हणत नाही. तर तो माझा मित्र आणि मीही त्याचा मित्र आहे. कृष्ण त्यांच्या भक्तांची नेहमी मदत करतात, त्यांचं रक्षण करतात. माधवेंद्र पुरींचं उदाहरण आपण बघितलं ना, महात्मे जनांचं, की ते उपाशी होते तर त्या गोपाल स्वरूपात, त्या बालकाच्या स्वरूपात येऊन त्यांना ते दूध देऊन गेले होते. तशा अनेक कथा आहेत. तर हे लक्षात घेऊया आपण, म्हणजे पक्षपात करत नाहीत. समः सर्वेषु भूतेषु हा पण खूप महत्वाचा श्लोक आहे. चालेल, पुढचा श्लोक माताजी, 30वा. हा. हरे कृष्ण. अपि चेत्सु दुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्य सम्यक् व्यवसितो विसः. अत्यंत दुराचारी मनुष्यही भक्तिमय सेवा करीत असेल तर त्याला साधू समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या चित्रामध्ये ना दोन नराधम आहेत, दुष्ट माणसं होती. यांचं नाव आहे जगाई आणि मदाई. हे चैतन्य चरितामृत मध्ये आलेली ही गोष्ट आहे. आणि हे स्त्री गमन करायचे, दारू प्यायचे, लोकांना लुटायचे. आता नित्यानंद प्रभूंची आणि ह्यांची भेट होते. मग ते त्यांना सांगतात की तुम्ही अशी घृणास्पद कामं करू नका, त्यापेक्षा रोज तुम्ही हरिनाम घ्या. आता नित्यानंद प्रभूंनी ही गोष्ट त्यांना सांगितल्यावर अतिशय त्यांना राग येतो, प्रचंड राग येतो ऐकल्यावरती. आता जगाईच्या हातामध्ये दारूची बाटली असते, तो त्या नित्यानंद प्रभूंच्या कपाळावरती मारतो आणि नित्यानंद प्रभूंना इजा होते, त्यांचं रक्त भळाभळा वाहू लागतं. लगेच लोक जातात आणि चैतन्य महाप्रभूंना पण ही घटना सांगतात. तेही तिथे येतात, त्यांना त्या जगाई मदाईचा अतिशय राग येतो. आता चैतन्य महाप्रभू कृष्णांचा अवतार होते आणि ते काही करणार, कारण त्यांच्या भक्ताला इजा केली होती यांनी. तर त्याच वेळी ते नित्यानंद प्रभू त्यांना थांबवतात, त्यांना आठवण करून देतात की तुम्ही करुणा अवतार आहात. तर आता जगाई मदाईला समस्त चिडलेले चैतन्य महाप्रभू बघून की आता आपण काही वाचू शकणार नाही, मग ते शरण जातात महाप्रभूंना. मग महाप्रभू क्षमा करतात त्यांना, त्यांना सांगतात त्यांचं आचरण बदलण्यासाठी आणि त्यांना जप करायला सांगतात. त्याप्रमाणे आता ते हळूहळू आपली कृत्य बदलतात. आता इथे काय म्हटलेलं आहे की एखादी व्यक्ती अत्यंत घृणास्पद अशी कृत्य करत असेल, पण ती व्यक्ती जर का आता भक्ती सेवेमध्ये वाहून घेत असेल, आपल्या भूतकाळाविषयी आपण कोणाच्या बोलू नये असं म्हटलं जातं. आता तो व्यक्ती जर का भक्ती मार्गामध्ये जी सांगितलेली कर्तव्य आहेत किंवा जे गोष्टी नियम सांगितलेले आहेत तो दृढतेने जर का पाळत असेल, तर त्याच्या भूतकाळाचा जो त्याच्यावरती पडलेला प्रभाव आहे तो हळूहळू नष्ट होतो. मग आपण त्याला वाईट समजू नये, त्याचा अपमान करू नये. ते सिलिंग फॅनचं उदाहरण दिलं जातं बघा. फुल स्पीड मध्ये सिलिंग फॅन आपल्याकडे आहे आणि तोच आपण बंद केला, तर बंद आपण केल्यानंतर तो लगेच क्षणभरात थांबतो का?
नाही, हळूहळू त्याचा वेग कमी होतो आणि मग थांबतो. तसंच दुराचारी एखादा व्यक्ती असेल, भूतकाळामध्ये वाईट कर्म करत असेल आणि आता त्याला समजलं आहे ते आपण चूक केलेली होती आणि आता तो भक्ती मार्गामध्ये आला असेल, तर त्याची भूतकाळातली ही जी दुष्कर्म असतात ना, ती त्याला काही काळ प्रभाव त्याच्यावरती करत राहतात. हळूहळू करून त्याचा प्रभाव कमी होतो. म्हणून कृष्ण काय सांगतात, की असा व्यक्ती दृढतापूर्वक जर का आता भक्तीमध्ये गुंतून राहिला असेल, तर त्याला साधूच मानलं पाहिजे. त्याच्या भूतकाळाचा प्रभाव थोडा काळ राहणार, पण नंतर भक्तीमध्ये तो टिकून राहिला आणि त्याने भक्तीमध्ये आल्यावरती ती कर्म करणं टाळलं पाहिजे, हेही महत्व आहे. भक्तीमध्ये आल्यानंतर जर का त्याने पापकर्म चालूच ठेवली तर हे बरोबर होणार नाही. कृष्ण क्षमाशील आहेत, कृपा सिंधू आहेत, म्हणून भक्ती करायची आणि एका बाजूला पापकर्म करायची असं म्हटलेलं नाहीये. पूर्वी केलेली पापकर्माचा प्रभाव काही काळ राहणार, पण आता भक्तीमध्ये आल्याने त्याने दृढतापूर्वक टिकून राहिलं पाहिजे. आणि आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, असा व्यक्ती भूतकाळात दुराचारी जरी असेल तरी आपल्याला त्याला साधू समजायचंय, त्याचा अपमान करायचा नाहीये. वाल्मिकींसारखं ना मॅडम, वाल्मिकी वाल्मिकी. हा, वाल्मिकी वाल्मिकी झाला. सारखं. म्हणजे ते इंग्लिश मध्ये म्हणतात बघा, की एव्हरी सेंट हॅज अ पास्ट बट एव्हरी सिनर हॅज अ फ्युचर. हा, म्हणजे आता त्याने पापकर्म केली असतील, पण कधी कृष्ण त्याच्यावर कृपा करतील आणि त्याला चांगला भक्त बनेल हेही आपल्याला सांगता येत नाही. हा, आणि आता संत असेल पण आधी त्याने काही पापकर्म केली असतील, पण आता तो भक्तीमध्ये आला आणि शुद्ध भक्त झाला. या दोन्ही गोष्टी कृष्णांच्या कृपेने काही होऊ शकतं, त्यांची शक्तीच अचिंत्य अशी आहे. हा, तर 31वा श्लोक माताजी. मला ते वाक्य परत सांगता, एव्हरी सेंट हॅज अ. एव्हरी सेंट हॅज अ पास्ट अँड हा एव्हरी हा सिनर हॅज अ फ्युचर. हा, ओके ओके, धन्यवाद. हरे अरे कृष्ण. क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. हरे कृष्ण. तो लवकरच धर्मात्मा म्हणजे सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कौन्तेय, निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा पण खूप महत्वाचा श्लोक आहे. आता जो पूर्ण शरणागती घेतो तो त्वरित कृष्णांना प्राप्त करतो असं म्हटलंय, नीतिवान बनतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. आता शाश्वत शांती, शाश्वत सुख हे कृष्णच प्रदान करू शकतात. भौतिकामधली कुठलीही गोष्ट आपल्याला शाश्वत गोष्ट म्हणजे शाश्वत शांती प्रदान करू शकत नाही, कारण भौतिक कसं आहे, स्वरूपच त्याचं अशाश्वत असं आहे. आता कौन्तेय प्रतिजानीहि नमे भक्त हा प्रणश्यती असं म्हटलंय, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. आता कृष्ण हे स्वतः सांगू शकले असते ना, माझ्या भक्ताचा नाश होत नाही, पण ते अर्जुनाच्या मार्फत सांगतात की तू घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. असं का बरं केलं कृष्णांनी? आता तेही डायरेक्टली बोलू शकले असते. आता भगवंत कसे आहेत बघूया. तर ते आपलं वचन एक वेळ टाळू शकतात, भक्ताने दिलेलं मात्र वचन ते टाळूच शकत नाही. जसं भीष्म पितामहांची आपण उदाहरण घेऊया. त्यांनी प्रतिज्ञा केली होती ना, युद्धामध्ये कृष्णांना अस्त्र उठवायला लावेन म्हणून, आणि कृष्णांचे खूप मोठे भक्त होते भीष्म. पण कृष्णांनीही संकल्प केला होता की महाभारताच्या युद्धामध्ये ते अस्त्रशस्त्र उचलणार नाहीत. पण जेव्हा अर्जुनाचं रक्षण करायला ते भीष्म पितामहावरती ते रथाचं तुटलेलं चाक घेऊन धावून जातात, तर त्यावेळेला अर्जुन त्यांना अडवतो, आठवण करून देतो त्यांच्या संकल्पाची. तर लक्षात घेऊया इथे भगवंत काय म्हणतात, की मी दिलेलं वचन एक वेळ मी तोडू शकेन, पण माझ्या भक्ताने जर का वचन दिलं तर ते मी टाळू शकणार नाही. तर इथे हिंदीमध्ये ना एक खूप छान भजन म्हटलं जातं नेहमी, की प्रबल प्रेम के पाले पडकर प्रभु को नियम बदलते देखा, अपना मान भले टल जाय भक्त का मान न टलते देखा. तर खूप म्हणजे खूप अर्थपूर्ण असं मला हे भजन वाटलं. भक्ताने दिलेलं वचन कधीही कृष्ण तुटू देणार नाहीत, म्हणून ते कृष्ण अर्जुनाला काय सांग, तू घोषणा कर, मी घोषणा केली तर एक वेळ मी माझं वचन मागे घेईन, पण भक्ताने जर का घोषणा केली असेल तर कधीही मी टळू देणार नाही. कारण कसं आहे, कृष्ण भक्त वत्सल आहे, त्यामुळे भक्त जी गोष्ट म्हणेल ती शेवटच असं ते हे करतात, म्हणजे ती गोष्ट तशीच होणार, हे लक्षात घेऊया. हा, आता 32वा माताजी. हरे कृष्ण. माहि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रा तेऽपि यान्ति परां गतिम्. हरे कृष्ण. हे पार्था, जे माझा आश्रय घेतात मग ते जरी नीच कुळातील स्त्री, वैश्य आणि शूद्र असले तरी ते परम गती प्राप्त करू शकतात. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. आता इथे या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की कोणालाही त्यांची प्राप्ती करून घेता येऊ शकते. भक्ती मार्गामध्ये कुठलाही भेदभाव नसतो. ती स्त्री आहे का पुरुष आहे, कुठल्या जातीचा आहे, वर्णाचा आहे, लहान आहे की प्रौढ आहे, निर्धन आहे, धनाढ्य आहे, असा काहीच भेदभाव भक्तीमध्ये नाही. अगदी उच्च कुळातला असेल किंवा नीच कुळातला असेल, भगवत भक्ती ही सगळ्यात एवढी सामर्थ्यशाली आहे की भगवंतांचा शुद्ध भक्त पण हा भेदभाव मानत नाही. हा, तर लक्षात घेऊया, परम गती प्राप्त करण्याचा, कृष्णांना प्राप्त करून घेण्याचा अधिकार सर्वांना सम आहे. पुढचा 28वा माताजी, सॉरी 28 ते 34वा, हा 34वा. हा. हरे कृष्ण. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्तैवम् आत्मानं मत्परायणः. हरे कृष्ण. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर. माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हा श्लोक पण खूप महत्वाचा आहे. भगवद्गीतेमध्ये हा श्लोक कृष्ण 2 वेळा बोललेले आहेत. 9व्या अध्यायातला 34वा आणि 18व्या अध्यायातला 65वा श्लोक कृष्णांनी 2दा म्हटलेला आहे. आपण समजू शकतो किती महत्वाचा आहे, कारण 2 वेळा कृष्णांनी याचा उच्चार केलाय. तर काय म्हणतात कृष्ण या श्लोकामध्ये, मन्मना भव मद्भक्तो, म्हणजे सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, मद्याजी माम नमस्कुरु, मला नमस्कार कर, माझे पूजन कर. आता आपण कृष्णांचं स्मरण केलं, त्यांची भक्ती केली, त्यांची पूजा केली, तर आपण निश्चितपणे त्यांच्या धाम प्राप्त करून घेऊ शकतो. जे भगवद्गीतेचं सार आहे ना, त्याला म्हणजे कृष्ण भावना भावित होणे म्हणजे काय, तर हे या श्लोकाचा आपल्याला अर्थ सांगितलेला आहे. तर इथे आपला आजचा अध्याय संपलेला आहे. कृष्णांनी काय काय बघितलं, तर कृष्णांनी त्यांच्या ऐश्वर्याचं ज्ञान दिलं आपल्याला, की सर्व सृष्टीचे निर्माता कृष्ण आहेत, पण ते या सृष्टीचा अंश नाहीयेत. मग महात्मे जन कसे असतात त्याबद्दल बघितलं, तर ते सततम कीर्तयंतो मा असतात. मग अनन्य भक्तीबद्दल कृष्णाने सांगितलं की अनन्य भक्ती करून आपण कृष्णांची प्राप्ती करून घेऊ शकतो. आणि त्यानंतर आपण बघितलं की कृष्णांना अर्पण करण्याचा पत्रम पुष्पम फलम तोयम हा विधी किती सुलभ आहे. आणि सगळ्यात शेवटी 9.34 मध्ये मन्मना भव मद्भक्तो मध्ये आपण जाणून घेतलं की नवविधा भक्ती आपण केल्याने कृष्णांची प्राप्ती करू शकतो, कृष्णधामामध्ये पोहोचू शकतो. तर भक्ती योगामधला हा जो 3रा अध्याय बघा खूप महत्वपूर्ण आहे. याचे सगळे जे श्लोक आहेत ना, एकाहून एक अर्थपूर्ण आहे. भक्ती मार्ग हा आपल्याला आचरण करायला किती साधा सुलभ आहे हे आपल्याला समजतं. आणि आपण त्याप्रमाणे कृष्णांना जे पाहिजे आहे आपल्याकडून त्या प्रकारे जर का करत गेलो, कृष्णांचं म्हणणं मानून त्यांच्यावरती श्रद्धा ठेवून, तर आपल्याला निश्चित आपण प्राप्ती करून घेऊ शकतो कृष्णधामाची, कृष्णांची, हे निश्चित आहे. चालेल. आता इथे आपला अध्याय संपलेला आहे. आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर मी घेते. आणि सायली माताजी थांबवाल तुम्ही रेकॉर्डिंग? हो.